नमस्कार. राज्यसेवा मुख्य परीक्षेचा GS4 चा जो दुसरा पेपर झाला होता तो आज आपण डिस्कस करणार आहोत. पहिला प्रश्न आहे, WTO ची खालीलपैकी कोणती परिषद नामा वाटाघाटी जाहीरनामा संबंधित आहे? तर सर्वप्रथम आपल्याला लक्षात घ्यायचं की नामा वाटाघाटी म्हणजे काय, नामाचा फुल फॉर्म काय आहे, तर नॉन ऍग्रिकल्चर मार्केट ऍसेस. मागच्या टेस्टमध्ये तुम्हाला WTO चे सबसिडी बॉक्सेस आहेत ऍग्रिकल्चर रिलेटेड, त्या रिलेटेड प्रश्न आला होता. ग्रीन बॉक्स म्हणजे काय, ब्ल्यू बॉक्स म्हणजे काय, त्या रिलेटेड प्रश्न होता. तर हे ज्या सबसिडीच्या रिलेटेड प्रोव्हिजन्स आहेत त्या प्रोव्हिजन्स WTOच्या अग्रीमेंट ऑन ऍग्रिकल्चर मध्ये दिलेले आहेत. अग्रीमेंट ऑन ऍग्रिकल्चर. तर ऍग्रिकल्चर कमोडिटी सोडून जे प्रोडक्ट्स आहेत त्यांच्या व्यापारासाठी कोणती तरतूद आहे WTO मध्ये किंवा त्या रिलेटेड कुठल्या वाटाघाटी आहेत, तर नॉन ऍग्रिकल्चर मार्केट ऍसेस म्हणजेच नामा आहे. बेसिकली कुठले प्रोडक्ट यात येतात, तर निर्माण क्षेत्र, मॅन्युफॅक्चरिंग प्रोडक्ट्स, फ्युएल यासारख्या गोष्टी याच्यामध्ये येतात. थोडक्यात औद्योगिक उत्पादने किंवा निर्मिती क्षेत्रामध्ये उत्पादित होणारी उत्पादने याच्यामध्ये आपण समाविष्ट करू शकतो. तर ही वाटाघाटी दोहा परिषद 2001 मध्ये जी झाली होती त्याच्यामध्ये संबंधित आहे. तर एक तर वेगळा असा प्रश्न येऊ शकतो, नामा वाटाघाटी नक्की काय आहे आणि ती कुठल्या परिषदेशी संबंधित आहे, जो प्रश्न तुम्हाला विचारण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 2, एडीबी विषयी काय खरे नाही? आशियन डेव्हलपमेंट बँक रिलेटेड प्रश्न आहे. एशियन डेव्हलपमेंट बँक. एडीबीचा सदस्य होण्यासाठी आशिया खंडातील देश ही अट आहे, तर हे चुकीचं आहे. बघा, आशिया सोबत पॅसिफिक मधले काही देश तसेच इतरही काही देश याच्यामध्ये आहेत. म्हणजे आशिया पॅसिफिक मधले किती सदस्य आहेत, तर 49 सदस्य जे आता सध्या एडीबीचे आहेत, आशियन डेव्हलपमेंट बँकचे, हे आशिया पॅसिफिक गटातील आहेत आणि इतर सदस्य हे 19 आहेत. त्याच्यामुळे एडीबीची सदस्य होण्यासाठी फक्त आशिया खंड ही अट आहे का, तर नाही. त्यामुळे काय खरं नाही हे विचारलं असल्यामुळे पहिलं उत्तर बरोबर आहे. नंतर एडीबीचे मुख्यालय जपान देशामध्ये आहे, तर जपान देशामध्ये नसून ते कुठे आहे, मनिला फिलिपाईन्स मध्ये आहे. त्याच्यामुळे हे सुद्धा विधान चुकीचं आहे. एडीबीच्या भाग भांडवलाचे सर्वात जास्त वाटा चीनचा आहे, हे सुद्धा विधान चुकीचं आहे. सर्वात जास्त वाटा हा जपानचा आहे, दुसरा सर्वात जास्त वाटा हा USA युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकेचा आहे, तिसरा वाटा चायनाचा आहे आणि चौथा वाटा इंडियाचा आहे. तर या प्रश्नामध्ये जरी सर्वात जास्त वाटा कोणाचा हे विचारलेलं असलं तरी हे 4 प्रमुख देश एडीबीच्या भाग भांडवलामध्ये असलेले लक्षात ठेवावे लागतील आपल्याला. पहिला आहे जपान, दुसरा आहे अमेरिका, तिसरा चायना आणि चौथा इंडिया. त्यामुळे वरीलपैकी तीनही स्टेटमेंट एडीबी रिलेटेड चुकीचे असल्यामुळे वरीलपैकी सर्व हे उत्तर असेल. हे तिन्ही ऑप्शन चुकीचे आहेत. आता हे एडीबी कधी इस्टॅब्लिश झाली हे एक माहित पाहिजे तुम्हाला तुमच्या परीक्षेसाठी. तर 1966 मध्ये एशियन डेव्हलपमेंट बँकची स्थापना झालेली आहे. एक अजून लक्षात ठेवण्याची गोष्ट म्हणजे भारत हा संस्थापक सदस्य या संघटनेचा आहे. आता या बँक रिलेटेड अजून 2 बँक आहेत. आता इथे जरी एडीबी रिलेटेड प्रश्न विचारला असला तरी तुम्हाला एनडीबी रिलेटेड किंवा ब्रिक्स बँक रिलेटेड प्रश्न विचारू शकतात. न्यू डेव्हलपमेंट बँक रिलेटेड. तर ही बँक 2014 मध्ये ब्रिक्स देशांतर्फे स्थापित करण्यात आली होती. 2014 मध्ये जे फोर्ट झिलाला एक अधिवेशन झालं होतं ब्रिक्स देशांचं, त्याच्यामध्ये स्थापन झालेला ही संघटना आहे. तर एनडीबी मध्ये काय लक्षात ठेवायला लागेल, याचं हेडक्वार्टर हे शांघायमध्ये आहे. शांघायमध्ये चायनामध्ये याचं हेडक्वार्टर आहे. आता एडीबीचं हेडक्वार्टर कुठे आपण बघितलं, मनिला फिलिपाईन्स मध्ये त्याचं हेडक्वार्टर आहे. एनडीबीचं हेडक्वार्टर शांघाय चायनामध्ये आहे. 2018 मध्ये संयुक्त राष्ट्राची जी जनरल असेंब्ली आहे, आमसभा आहे युनायटेड नेशन्सची जनरल असेंब्ली, या युनायटेड नेशन्सच्या जनरल असेंब्लीने 2018 मध्ये या एनडीबीला, न्यू डेव्हलपमेंट बँकला, ऑब्झर्व्हर बँकेचा निरीक्षक दर्जा दिलेला आहे. तर ही एक फॅक्ट तुम्हाला परीक्षेसाठी महत्वाची आहे. युएन जनरल असेंब्लीने 2018 मध्ये त्यांना काय दिलेलं आहे, ऑब्झर्व्हर बँकेचा दर्जा दिलेला आहे.
अजून एक ही या बँके रिलेटेड प्रश्न येण्याची शक्यता, न्यू डेव्हलपमेंट बँके रिलेटेड येण्याची शक्यता का आहे, तर 2021 मध्ये 4 नवीन सदस्य या बँकेमध्ये ऍड करण्यात आलेले आहेत. हे नवीन सदस्य आहेत बांगलादेश, नंतर UAE, उरुग्वे आणि इजिप्त. तर असा एक प्रश्न विचारला की न्यू डेव्हलपमेंट बँकचा सर्वात शेवटचा किंवा सर्वात लेटेस्ट आता असलेला सदस्य कोणता, तर तो इजिप्त असेल. इजिप्त आता लेटेस्ट ऍड झालेला आहे. तर हे 4 सदस्य पण तुमच्या परीक्षेसाठी नवीन महत्वाचे आहे. त्या परिप्रेक्षात पण तुमच्या NDB रिलेटेड प्रश्न येऊ शकतो. त्यानंतर दुसरीच या रिलेटेड असलेली बँक म्हणजे एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँक, AIIB. तर याचं हेडक्वार्टर बीजिंग मध्ये आहे. लक्षात घ्या, NDBचं हेडक्वार्टर कुठे बघितलं आपण, NDBचं हेडक्वार्टर शांघाय मध्ये आहे, तर AIIBचं हेडक्वार्टर बीजिंग चायनामध्ये आहे. ही जी बँक आहे एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँक, ही वर्ल्ड बँकचे जे सर्व सदस्य आहेत किंवा आशियन डेव्हलपमेंट बँकचे जे सदस्य आहेत त्या सर्वांसाठी खुली आहे. तर या 3 बँका तुमच्या परीक्षेसाठी एक सर्वसमावेशकरित्या तुम्ही तयार करून ठेवलेला असणं अपेक्षित आहे. पुढील प्रश्न, खालील प्रश्न क्रमांक 3, खालीलपैकी कोणते विधान सार्क संघटनेच्या उद्दिष्टासंदर्भात चुकीचे आहे? खालीलपैकी कोणते विधान सार्क संघटनेच्या उद्दिष्टांसंदर्भात चुकीचे आहे? आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, वैज्ञानिक, संरक्षण क्षेत्रात सहकार्य निर्माण करणे, उद्दिष्ट आपल्याला बघायचे. तर लक्षात घ्या, आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, वैज्ञानिक जरी संरक्षण असलं तरी त्याच्या उद्दिष्टांमध्ये संरक्षण क्षेत्रात सहकार्य ही बाब येत नाही. त्याच्यामुळे हे विधान चुकीचं आहे. तर प्रादेशिक शांततावाढीस लावणे हे बरोबर आहे. दक्षिण आशियात स्वयंपूर्णता निर्माण करणे सुद्धा बरोबर आहे. आंतरराष्ट्रीय तसेच क्षेत्रीय संघटनांमध्ये संबंध प्रस्थापित करणे हे सुद्धा विधान बरोबर आहे. सार्कच्या बाबतीमध्ये याची बेसिक इन्फॉर्मेशन लास्ट टेस्ट मध्ये पण आपण बघितली होती. जेव्हा सार्क रिलेटेड प्रश्न होते ते कधी स्थापन झाली, 1985 ला स्थापन झाली. विशेषतः 9 डिसेंबर 1985 ला ढाकामध्ये याची स्थापना झाली. याचं हेडक्वार्टर जे आहे ते काठमांडू, नेपाळमध्ये आहे. याचे कोणते सदस्य देश आहेत आणि याच्या रिलेटेड बेसिक इन्फॉर्मेशन तुमच्या जवळपास सर्वच पुस्तकांमध्ये आहे. तर एक सार्क महत्वाची संघटना आहे, तीही तुमच्या एक्झामच्या दृष्टीने तयार असली पाहिजे. प्रश्न क्रमांक 4, खालीलपैकी कोणता देश आसियान संघटनेचा संस्थापक देश आहे? लास्ट टेस्टला तुम्हाला प्रश्न विचारला होता की आसियान संघटनेचे किती संस्थापक देश होते, तर त्याचं उत्तर आपण बघितलं होतं की 5 संस्थापक देश आसियान संघटनेचे होते. तर आता एक बघूया की आसियान नक्की स्थापन कधी झाली आहे, तर 1967 ला झाली. आणि गेल्या टेस्टला आपण बघितलं होतं की कोणत्या घोषणेने याची स्थापना झालेली आहे, बँकॉक घोषणा किंवा बँकॉक डिक्लेरेशननी याची घोषणा झालेली आहे. आता जर तुम्हाला माहित असेल की बँकॉक घोषणेने याची स्थापना झालेली आहे, तर बँकॉक कुठे येतं, तर ते थायलंडमध्ये येतं. तर लक्षात घ्या की आता समजा 5 देश नक्की तिथे एक्झाम हॉलमध्ये आठवले नाहीत, तर एक आठवू शकतो आपल्याला की बँकॉक घोषणेने स्थापना झाली आहे आणि बँकॉक थायलंडमध्ये असल्यामुळे संस्थापक देशांमध्ये थायलंड असण्याची शक्यता दाट आहे. त्यामुळे थायलंड हे याचं उत्तर आहे. इतर कोणते 4 संस्थापक देश होते 5 देशांमध्ये ते पण माहित असणं गरजेचं आहे. पहिलं म्हणजे इंडोनेशिया. एक तर आपण थायलंड बघितला, दुसरा इंडोनेशिया, तिसरा मलेशिया, चौथा फिलिपाईन्स, पाचवा सिंगापूर. तर हे 5 संस्थापक देश होते. आता हे संस्थापक देश, आता याची संख्या, आसियानच्या मेंबरची संख्या 10 आहे. यात शेवटचा मेंबर 1999 मध्ये ऍड करण्यात आला होता, दॅट वॉज कंबोडिया. कंबोडियाला सर्वात शेवटी यामध्ये ऍड करण्यात आलं होतं. तर 1999 ला याची संख्या 10 झालेली आहे. कंबोडिया हा शेवटचा देश आहे जो यात ऍड करण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 5, आर्थिक नियोजनाचे अपयश म्हणून पुढील कोणत्या बाबींचा उल्लेख करता येईल? आर्थिक नियोजनाचे अपयश म्हणून पुढील कोणत्या बाबींचा उल्लेख करता येईल? आता जी 5 इयर प्लॅन किंवा नियोजन आयोगाचं जे मॉडेल होतं ते आपण थांबवलेलं असल्यामुळे आता प्रश्न कशा पद्धतीने येतील की त्यांचं विश्लेषण करणार की त्या मॉडेलचे यश काय होतं, अपयश काय होतं. यावर्षीचा जर इकॉनॉमिक सर्व्हे बघितला तर त्यात पण नियोजन आयोगाने फॉलो केलेल्या वॉटरफॉल स्ट्रॅटेजी बद्दल चर्चा आहे. तर अशा प्रकारे या मॉडेलनी केलेल्या उपाययोजनांबद्दलचं विश्लेषण तुम्हाला विचारलं जाईल. त्या अर्थाने हा प्रश्न महत्वाचा आहे.
दारिद्र्य निर्मूलनात असफलता, तर बरोबर आहे. लक्षात घ्या की दारिद्र्याची जी पातळी आहे किंवा दारिद्र्याचा स्तर आहे तो कमी कमी होत गेला असला तरी दारिद्र्य निर्मूलनात आपल्याला असफलता आलेली आहे. वेगवेगळे अहवाल जे दाखवतात ते भारतातील विशेषतः निरपेक्ष दारिद्र्याची जी पातळी आहे ती उच्च असलेली दाखवतात. म्हणजे एक लेटेस्ट अहवाल सांगायचा तर वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचा ग्लोबल सोशल मोबिलिटी सामाजिक गतिशीलते रिलेटेड अहवाल होता. तर हा अहवाल असं सांगतो की भारतातील एका गरीब कुटुंबाला दारिद्र्यातून बाहेर पडण्यासाठी 7 पिढ्या जाव्या लागतात. तर हे सुद्धा एक प्रकारे दाखवतं की दारिद्र्य निर्मूलनातील आपलं असफलता दर्शवते. बेरोजगारीमध्ये वाढ हे सुद्धा आपल्या आर्थिक नियोजनाचं अपयशातलं एक प्रमुख अपयश आहे. जरी 1991 नंतर आपण LPG धोरण राबवलेलं असलं आणि आर्थिक वाढ मोठ्या प्रमाणात केलेली असली तर ही आर्थिक वाढ ही रोजगारविहीन वाढ अशी संबोधली जाते. म्हणजे वाढ होतीये, वृद्धी होते, पण रोजगारात विशेष भर पडताना दिसत नाहीये. तिसरं, उत्पन्न संपत्ती केंद्रीकरणात वाढ, भारतातील विषमता आणि आर्थिक शक्तीच्या केंद्रीकरणात वाढ. तर ह्या सर्व गोष्टी झालेल्या दिसून येतात. वेगवेगळ्या प्रकारचे ऑक्सफॅमचे अहवाल असतील, क्रेडिट सुएसचे अहवाल असतील, हे भारतातील काय दाखवतात, आर्थिक आणि सामाजिक विषमता दाखवतात. तर उत्पन्न संपत्ती केंद्रीकरणातील वाढ ही पण एक नियोजनातील अपयश आहे. त्यामुळे वरीलपैकी सर्वच हे उत्तर असेल. आता इथे इंग्रजी ट्रान्सलेशन मध्ये डिक्रीज इन सेंट्रलायझेशन ऑफ इकॉनॉमिक ग्रोथ होता, तिथं इन्क्रीज असलं पाहिजे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 6, खालीलपैकी कोणती योजना सहकारी संघराज्यवाद या संकल्पनेवर आधारित होती? कोऑपरेटिव्ह फेडरलिझम या संकल्पनेवर आधारित कोणती पंचवार्षिक योजना होती? तर याचं उत्तर 9वी पंचवार्षिक योजना आहे. या पंचवार्षिक योजनेची जी पार्श्वभूमी होती किंवा सुरुवातीची प्रस्तावना होती त्यात ही सहकारी संघराज्यावरती भर असेल असं सांगण्यात आलं होतं. आणि एक स्पेसिफिक चॅप्टर क्रमांक 6वा जो यातला चॅप्टर होता या योजनेत तो स्पेसिफिकली सहकारी संघराज्यवादाला राज्याची विस्तृत चर्चा करणारा होता. त्यानंतर तर सहकारी संघराज्यवाद हे भारतीय संघराज्यवादाला कोणी संबोधलंय हे पॉलिटीमध्ये पण तुम्ही अभ्यासला असेल तर याचा इंटरलिंकेजेस लगेच तिथे लागलं पाहिजे की पॉलिटीमध्ये काय वाचलं होतं आपण सहकारी संघराज्यवाद. तर ग्रॅन्युअल ऑस्टिनने आपल्याला कोऑपरेटिव्ह फेडरलिझम किंवा सहकारी संघराज्यवाद संबोधलं होतं. याच्यावर खऱ्या अर्थाने भर देण्यास सुरुवात आपण 9व्या पंचवार्षिक योजनेपासून केली आणि आता नीती आयोगच्या मॉडेलनुसार 2015 नुसार आपण त्याच्यावरतीच विशेषतः भर देताना दिसतोय. प्रश्न क्रमांक 7, लोकशाही समाजवाद म्हणजे काय? समतेचा पुरस्कार करणे बरोबर, खाजगी उत्पादन क्षेत्रावर नियंत्रण ठेवणे हे सुद्धा बरोबर आहे, वर्ग सहकार्याऐवजी वर्ग संघर्षावर भर देणे. तर लक्षात घ्या लोकशाही समाजवाद हा वर्ग सहकार्यावरती कॉपरेशनवरती भर देतो ना की संघर्षावरती. साम्यवाद ह्या वर्ग संघर्षावरती भर देतो त्यामुळे चुकीचं आहे. आर्थिक नियोजनाचा स्वीकार तर आपण बघितलं असेल की आपण लोकशाही समाजवाद प्रारूपाचा स्वीकार केला आणि ह्या आर्थिक नियोजनाच्या स्वीकारातून ते दिसून आलं. तर 1, अ, ब आणि ड हे पर्याय असलेले विधाने बरोबर आहेत. काय उत्तर असेल त्याचं? फक्त चौथा पर्याय, फक्त अ, ब आणि ड. तर तुलनात्मक दृष्ट्या सोपा असलेला हा प्रश्न होता. प्रश्न क्रमांक 8, खालील विधाने विचारात घ्या. इंटरनॅशनल एनर्जी एजन्सीनुसार, इंटरनॅशनल एनर्जी एजन्सी दॅट इज IEA नुसार जागतिक ऊर्जा वापरामध्ये उपभोगामध्ये भारत जगात प्रथम क्रमांकावरती आहे. दुसरं विधान आहे IEA नुसार भारत एकूण जागतिक ऊर्जा उपभोगापैकी 5.8% ऊर्जा उपभोग होतो. त्यातलं चुकीचं विधान कोणतं आहे हे विचारलेलं आहे. तर लक्षात घ्या पहिल्या विधानात असं म्हटलं की आपण प्रथम क्रमांकावर आहोत ऊर्जा उपभोगामध्ये, तर हे विधान चुकीचं आहे. IEA नुसार ऊर्जा उपभोगात पहिल्या क्रमांकावर चीन आहे, दुसऱ्या क्रमांकावर अमेरिका आहे, तिसऱ्या क्रमांकावर युरोपियन युनियन आहे आणि चौथ्या क्रमांकावर भारत आहे. आता इंटरनॅशनल एनर्जी एजन्सी असं म्हणते की 2030ला आपण युरोपियन युनियनला मागे टाकून तिसऱ्या क्रमांकावरती जाऊ. आता हे जरी तिसऱ्या क्रमांकावर आपण दिसत असलो तरी दरडोई ऊर्जा उपभोगामध्ये आपण खूप मागे आहे. म्हणजे जागतिक सरासरीच्या 1/3 ऊर्जा उपभोग आपण करतो.
आणि अमेरिकेसारखे देश बघितले तर त्यांच्या तुलनेत आपण आपला दरडोई ऊर्जा उपभोग खूपच कमी आहे. तर ही सुद्धा फॅक्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता पण आपण प्रथम क्रमांकावर नाही, या देशांच्या तुलनेत आपला ऊर्जा उपभोग फारच कमी आहे. विधान बरोबर आहे. IEA नुसार भारत एकूण जागतिक ऊर्जा उपभोग 5.8% ऊर्जा उपभोगतो. आपल्याला चुकीचं विधान विचारलं असल्यामुळे फक्त चूक म्हणजे पहिला पर्याय बरोबर असेल. ह्या इंटरनॅशनल एनर्जी एजन्सीने कुठले रिपोर्ट पब्लिश करते हे सुद्धा अतिरिक्त माहिती म्हणून तुम्हाला लक्षात असलं पाहिजे. तर इंटरनॅशनल एनर्जी एजन्सीचे कोणते अहवाल आहेत? तर पहिला आहे वर्ल्ड एनर्जी इन्व्हेस्टमेंट रिपोर्ट. वर्ल्ड एनर्जी इन्व्हेस्टमेंट रिपोर्ट, जागतिक ऊर्जा गुंतवणूक अहवाल, देन वर्ल्ड एनर्जी आउटलुक रिपोर्ट, वर्ल्ड एनर्जी आउटलुक रिपोर्ट. एक तिसरा रिपोर्ट आहे इंडिया एनर्जी आउटलुक. आता असं वाटू शकतं इंडिया एनर्जी आउटलुक असल्यामुळे भारतातील कोणती संस्था, नीती आयोग सारख्या संस्थेने हा पब्लिश केलेला असेल, पण लक्षात घ्या इंडिया एनर्जी आउटलुक, इंडिया जरी असलं स्पेसिफिक रिपोर्ट असला तरी तो इंटरनॅशनल एनर्जी एजन्सीनेच पब्लिश केलेला आहे. दुसरा एक एनर्जी ट्रान्झिशन इंडेक्स आहे, तो मात्र वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम पब्लिश करतो. प्रश्न क्रमांक 9, भारतात पायाभूत सुविधा क्षेत्रामध्ये खाजगीकरण व व्यावसायिकीकरणाची गरज आहे. कारण पायाभूत सुविधा क्षेत्रामध्ये खाजगीकरण व व्यावसायीकरणाची गरज काय? तर मोठ्या गुंतवणुकीची आवश्यकता. लक्षात घ्या हे जे पायाभूत सुविधा प्रकल्प आहेत, पायाभूत इन्फ्रास्ट्रक्चर रिलेटेड प्रोजेक्ट्स आहेत, यांच्यात मोठ्या गुंतवणुकीची गरज असते. दुसरं असं की या प्रकल्पांची गुंतवणूक म्हणजे भांडवल तर खूप जास्त लागतंच, त्यासोबतच या प्रकल्पांचा अबीज फलकाल खूप जास्त असतो, जस्टेशन पिरियड खूप जास्त असतो. याचा अर्थ ते एकतर ते बनायला खूप वेळ लागतो आणि बनल्यानंतर त्याच्यावर मिळणारा जो परतावा आहे त्या परताव्याला पण खूप विलंब लागतो. तर याच्यामुळे भांडवल खूप वेळ काळ गुंतवून ठेवावं लागतं. यामुळे गुंतवणूक नक्कीच आवश्यक आहे. आता तुम्ही जर आपली इन्फ्रास्ट्रक्चर पाईपलाईन बघितली, त्याच्यामध्ये सुद्धा खाजगी गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न गव्हर्नमेंटचा दिसतो. म्हणजे 39-22 अशा प्रमाणात गुंतवणूक विभाजित केलेली आहे. 39 केंद्र शासन, 39 राज्य शासन आणि 22% गुंतवणूक आपल्याला खाजगी क्षेत्रातून अपेक्षित आहे. या कंटेक्स्टमध्ये सुद्धा पायाभूत सुविधामध्ये खाजगीकरण व्यवसाय करण्यासाठी मोठ्या गुंतवणुकीची आवश्यकता असल्यामुळे गरजेचं आहे. दुसरं व्यवस्थापकीय समस्या आहे, तर ही सुद्धा समस्या मेजरली दिसते. प्रशासकीय दृष्ट्या त्या प्रकल्पांचं कार्यान्वयन केलं जातं, त्यामुळे खर्च वाढतो, विलंबित प्रकल्प होतो. अशा याच्यामध्ये एक व्यावसायिक व्यवस्थापनाची गरज असते. गतिमान तांत्रिक बदल, तर तांत्रिक बदल खूप गतिमान होत आहेत. या कंटेक्स्टमध्ये सुद्धा खाजगीकरण व्यवसायीकरण लागेल. आता हे समजून घेण्यासाठी लक्षात घ्या एक EPC मॉडेल आहे, इंजिनिअरिंग प्रोक्युरमेंट अँड कन्स्ट्रक्शन मॉडेल. या मॉडेलमध्ये गव्हर्नमेंट सर्व प्रकारचा खर्च करत असला तरी हे अभियांत्रिकी कौशल्य विशेषतः खाजगी क्षेत्राकडून ते प्रोक्यूर करतं किंवा खाजगी क्षेत्राला त्या प्रकल्पातील अभियांत्रिक कौशल्य त्यांची वापरण्यास सांगतं. तर हे का लागतंय की गतिमान तांत्रिक बदल होतोय आणि शासन त्या गतिमान तांत्रिक बदलाला पुरेसा न्याय देऊ शकत नाहीये. दुसरं जागतिकीकरण. जागतिकीकरणामुळे काय झाले, बऱ्याच प्रकारच्या MNC वगैरे भारतात आलेल्या आहेत. जागतिकीकरणाने एक वेगळ्या प्रकारच्या पायाभूत सुविधांची गरज निर्माण झालेली आहे. त्या कंटेक्स्टमध्ये सुद्धा खाजगीकरण व्यावसायिकीकरणाची गरज आहे. त्याच्यामुळे ब क ड हे चारही पर्याय बरोबर आहेत. तर एक थोडासा विस्तृत परिप्रेक्ष्यात या प्रश्नाकडे बघून उत्तरापर्यंत येणं अपेक्षित आहे. प्रश्न क्रमांक 10, सामाजिक पायाभूत सुविधांबद्दल विधाने अभ्यास. सोशल इन्फ्रास्ट्रक्चर बद्दल आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. मानव संसाधन विकास हा सामाजिक पायाभूत सुविधांचा केंद्रबिंदू असतो. दुसरा विधान, सामाजिक पायाभूत सुविधांचे तुलनेत भांडवल कमी लागते. दळणवळण, ऊर्जा इत्यादींचा समावेश सामाजिक पायाभूत सुविधांमध्ये होतो. तर आता जसं मगाशी म्हटलं की इन्फ्रास्ट्रक्चर पाईपलाईनने गव्हर्नमेंटने जाहीर केलेली 110 लाख कोटींची, त्याच्यामध्ये 2 प्रकारचे प्रकल्प विशेषताने आहेत. एक म्हणजे सामाजिक पायाभूत सुविधा आपल्याला प्रस्थापित करायच्या आहेत, स्थापन करायच्या आहेत, आणि दुसरे आहेत आर्थिक पायाभूत सुविधा. या दोन्हीचा विचार त्या इन्फ्रास्ट्रक्चर पाईपलाईन मध्ये करण्यात आलेला आहे. काय आहे सामाजिक पायाभूत सुविधांमध्ये, तर आरोग्य आहे, शिक्षण आहे, याच्यावर विशेषत्वाने भर आहे. त्यामुळे मानव संसाधन विकास ही सामाजिक पायाभूत सुविधांचा केंद्रबिंदू असतो. हे विधान बरोबर आहे. आरोग्य आणि शिक्षण देऊन आपल्याला शेवटी काय करायचं आहे, मानव संसाधन विकास करायचा आहे.
सामाजिक पायाभूत सुविधांसाठी तुलनेने भांडवल कमी लागते. तर इथं सापेक्षता हा विचार करायचा आहे. मगाशीच मी सांगितलं की जे पायाभूत सुविधा आहेत, विशेषतः आर्थिक पायाभूत सुविधा, त्यांचा अबीज फलक जास्त असतो, जस्टेशन पिरियड खूप असतो, खूप मोठ्या प्रमाणात भांडवल लागतं. त्या तुलनेने भांडवल सामाजिक पायाभूत सुविधांसाठी कमी लागते. दळणवळण, ऊर्जा इत्यादींचा समावेश सामाजिक पायाभूत सुविधांमध्ये होतो, तर याचा समावेश आर्थिक पायाभूत सुविधांमध्ये होतो. त्याच्यामुळे हे विधान चुकीचं आहे. तर क तर चुकीचं आहे. त्यामुळे अ आणि ब हे तिसरा पर्याय, फक्त अ आणि ब अचूक आहे, असा तिसरा पर्याय बरोबर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 11. आतापर्यंत आपण जे नॅशनल इन्फ्रास्ट्रक्चर पाईपलाईनच्या परिप्रेक्षात डिस्कशन केलं, त्याच्या रिलेटेडच डायरेक्ट प्रश्न आहे. नॅशनल इन्फ्रास्ट्रक्चर पाईपलाईन बद्दल काय खरे नाही? काय खरे नाही हे शोधायचं आहे. भारत सरकारने एनआयपीची घोषणा 2019 मध्ये केली. तर भारताचे जे माननीय पंतप्रधान आहेत त्यांनी 2019च्या स्वातंत्र्य दिनाच्या भाषणामध्ये याची विशेषत्वाने घोषणा केली की आपल्याला पायाभूत सुविधांवरती 100 लाख कोटींच्या आसपास पुढील 5 वर्षात खर्च करायचा आहे, अशी घोषणा त्यांनी केली. एनआयपी हा विविध पायाभूत सुविधा प्रकल्पांचा एक समूह आहे, हे सुद्धा बरोबर आहे. एनआयपी अंतर्गत दोन्ही सामाजिक आर्थिक पायाभूत सुविधा प्रकल्पांवरती भर असेल, याबद्दल आत्ताच मी भाष्य केलं, त्यामुळे हेही विधान बरोबर आहे. एनआयपीचा कालावधी 2019-20 ते 2022-23 असा 3 वर्षांचा असेल. आत्ताच मी म्हटलं पंतप्रधानांनी काय सांगितलं की 100 लाख कोटी आपल्याला 5 वर्षात खरेदी करायचे आहेत, त्या खर्च करायचे आहेत. त्यामुळे 2019-20 ते 2024-25 असा 5 वर्षांचा काळ या प्रकल्पाचा असेल, 3 वर्षांचा नाही. त्यामुळे विधान क्रमांक 4 चुकीचं आहे. आणि आपल्याला काय खरं नाही, काय बरोबर नाही हे विचारलेलं असल्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे याचं बरोबर उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 12. कर व्यवस्थेसंदर्भात विधाने अभ्यासा. टॅक्स सिस्टीम रिलेटेड आपल्याला विधाने दिलेली आहेत, ती अभ्यासाची आहेत. प्रतिगामी कर गरिबांवरील आर्थिक बोजा वाढवतो. पुरोगामी कर श्रीमंतांवरील आर्थिक बोजा वाढवतो. करांचे स्वरूप प्रतिगामी किंवा पुरोगामी असू शकते. तर बरोबर आहे, करांचे स्वरूप प्रतिगामी किंवा पुरोगामी असू शकते, हे विधान बरोबर आहे. असत्य काय नाही हे आपल्याला विचारलेलं आहे. सत्य नाही म्हणजे काय आहे, बरोबर काय आहे हे विचारलेलं आहे. तर हे थोडं अशा गोष्टींमध्ये फसायचं नाही. इथं आपण चुकीचं काय आहे असं याच्याकडे जाऊ शकतो. ऍक्च्युली विचारलं काय, बरोबर काय. प्रतिगामी कर रचना गरिबांवरील आर्थिक बोजा वाढवतो, हे बरोबर आहे. काय होतं प्रतिगामी कर रचनेमध्ये, तुमचं उत्पन्न कमी असतानाही तुमच्यावर कराचा आर्थिक बोजा जास्त पडतो. खास करून जे अप्रत्यक्ष कर आहेत, त्या अप्रत्यक्ष करांचा आर्थिक बोजा गरिबांवरती जास्त पडताना दिसतो. पुरोगामी कर श्रीमंतांवरती आर्थिक बोजा वाढवतो. पुरोगामी कर रचना काय म्हणते की तुमचं उत्पन्न जितकं अधिक त्याच्यावर तुमचा कर जास्त. तर आपले कराचे जे स्लॅब आहेत की 2.5 लाखाखाली किती कर असेल, 5 लाखाखाली किती कर असेल, तर हे काय दाखवतात की पुरोगामी कर रचनाच एक प्रकारे दाखवते. तर यापैकी कोणते विधाने बरोबर आहेत, तर 4ही विधाने बरोबर आहेत. अ, ब, क. मी म्हटलं की अप्रत्यक्ष कर रचना जी आहे, इनडायरेक्ट टॅक्सेस आहेत, हे जास्त प्रतिगामी असतात किंवा गरिबांवरील आर्थिक बोजा वाढवतात. याचं कारण ते उत्पन्न पातळी लक्षात न घेता तुमच्यावरती कर आकारतात. म्हणजे कुठलंही उत्पादन जर तुम्ही विकत घेतलं, त्या उत्पादनावरील कर सर्वांसाठी सारखा असणार आहे. आता भारताच्या कंटेक्स्टमध्ये 2017 पर्यंत काय होतं की प्रत्यक्ष कर हे एकूण कर रचनेमध्ये जास्त होते. म्हणजे डायरेक्ट टॅक्सेसचं कलेक्शन गव्हर्नमेंटच्या रेव्हेन्यूमध्ये जास्त होतं. पण 2017-18 नंतर जीएसटी आल्यानंतर इनडायरेक्ट अप्रत्यक्ष कराचं प्रमाण वाढलेलं आहे. ते आता साधारण 51% आहे आणि प्रत्यक्ष कराचं प्रमाण साधारण 49% आहे. या कंटेक्स्टमध्ये अशी एक टीका केली जाते की जीएसटी नंतर हा गरिबांवरील आर्थिक बोजा वाढवलेला आहे. अर्थात शासनाचे अहवाल याच्या अगेन्स्ट बोलतात, पण आपल्याला हे लक्षात ठेवायचं की प्रत्यक्ष कराचा वाटा किती आहे आणि अप्रत्यक्ष कराचा आताच्या कंटेक्स्टमध्ये 51% अप्रत्यक्ष कर आणि 49% हे प्रत्यक्ष कराचा वाटा आहे. प्रश्न क्रमांक 13. दिलेल्या विधानातून अचूक विधाने निवडा. बरोबर विधान निवडायचं आहे. विकसनशील देशात एकूण कर महसुलात अप्रत्यक्ष करांचा वाटा कमी असतो. विकसनशील देशात एकूण कर महसुलात अप्रत्यक्ष करांचा वाटा कमी असतो. 14-15 पासून भारताचा कर जीडीपी प्रमाणात वाढ दिसून येत आहे. टॅक्स टू जीडीपी रेशो. भारतात एकूण कर उत्पन्नात अप्रत्यक्ष करांचे प्रमाण कमी आहे. तर हे आत्ताच तुम्हाला मी सांगितलं की
काय झालेलं आहे, 51% अप्रत्यक्ष कराचं प्रमाण झालेलं आहे आणि 49% हे प्रत्यक्ष कराचं प्रमाण झालेलं आहे. त्यामुळे हे तिसरं विधान तर नक्कीच चुकीचं आहे. या वर्षाचा आर्थिक सर्वेक्षणाचा जर अभ्यास केला, त्यातील डाटा बघितला तरी सुद्धा हे विधान तुम्हाला चुकीचं असलेलं दिसतं. 2014-15 पासून भारतात कर जीडीपी प्रमाण, दॅट इज टॅक्स टू जीडीपी रेशो, तो वाढ दिसून येतो. तर हा जो रेशो आहे ना, तो भारताचा जवळपास स्टॅग्नंट, एका ठिकाणी थबकलेला दिसून येतो. हा वाढवण्याचा गव्हर्नमेंटचा प्रयत्न आहे, पण त्यात अजून यश येत नाही. टॅक्स टू जीडीपी रेशो काय आहे, तर तुमच्या जीडीपीच्या तुलनेत तुमचं कराचं संकलन किती आहे. तुमचं जसं जसं जीडीपी वाढेल, तसं जीडीपीच्या वाढीसोबत तुमचं जर टॅक्स सुद्धा वाढत असेल, टॅक्सचं कलेक्शन वाढत असेल, तर त्याला टॅक्स बायोन्सी आर्थिक परिभाषेमध्ये म्हणतात. पण भारताच्या मध्ये तो 17% आसपास थबकलेला दिसतो. जे ओईसीडी कंट्रीज आहेत त्यांच्यामध्ये तो खूप जास्त आहे. त्याच्यामुळे काय होतंय, आपलं शासनाचा जो महसूल आहे तो फार कमी असलेला दिसतो. त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या वित्तीय तुटी शासनास भेडसावताना दिसतात. त्यामुळे हे दुसरं विधान सुद्धा चुकीचं आहे. पहिला प्रश्न, विकसनीय देशात एकूण कर महसुलात अप्रत्यक्ष करांचा वाटा कमी असतो. तर असं काही नाही, आपण आताच बघितलं की भारत जरी विकसनशील देश असला तरी अप्रत्यक्ष कराचा वाटा जास्त आहे. त्यामुळे यापैकी नाही हे विधान बरोबर असेल. तिन्ही विधाने चुकीची आहेत. अशी जेव्हा आपण नॅशनल इन्फ्रास्ट्रक्चर पाईपलाईनची चर्चा केली त्यावेळेला तुम्हाला एक जास्त गोष्ट काय लक्षात ठेवायला लागेल तुमच्या परीक्षेसाठी, तर या नॅशनल इन्फ्रास्ट्रक्चर पाईपलाईन मध्ये शेअर कोणाचा कुठला जास्त आहे, म्हणजे गव्हर्नमेंट नक्की कशावर किती खर्च करणार आहे, हा एक गोष्ट लक्षात ठेवली तर परीक्षेला फायदा होऊ शकतो. म्हणजे एनर्जी किंवा ऊर्जा क्षेत्रावरती शासन 24% खर्च करणार आहे. सर्वात जास्त खर्च ऊर्जा क्षेत्रावरती, एनर्जी सेक्टरवरती होणार आहे. त्यानंतर रोड्स, रस्त्यांवरती 19% खर्च, शहरी पायाभूत सुविधा, अर्बन एरियातील पायाभूत सुविधांवरती 16% खर्च होणार आहे. चौथा, रेल्वे जो आहे त्याच्यावरती 13% खर्च होणार आहे. हे जे 4 कॅटेगरीज आहेत, 4 जे घटक आहेत, ह्या एकूण एनआयपी मध्ये 70% तरतूद या 4 गोष्टींची असल्यामुळे हे 4 गोष्टी जरी लक्षात ठेवल्या तरी तुम्हाला परीक्षेला ते महत्वाचं ठरू शकतं. आता पुढचा प्रश्न आपण बघूया. प्रश्न क्रमांक 14. तर ही थोडासा फॅक्च्युअल प्रश्न की समित्या आणि त्यांच्या शिफारसी माहीत असलं पाहिजे डायरेक्टली. जॉन मथाई समितीची काय शिफारस होती, राज्यांनी शेती उत्पन्नावर कर आकारावा, ही जॉन मथाई समितीने शिफारस केली होती. निकोलस कल्डोर समितीने देणगी कर आकारणी सुरू करावी अशी शिफारस केली होती. के एन वांचू समितीने काळ्या पैशाचा शोध घेणे याविषयी, काळ्या पैशा रिलेटेड ही समिती होती. राजा चेल्लई समितीने वॅट पद्धत लागू करणे याविषयी शिफारस केलेली होती. त्यामुळे पर्याय क्रमांक 1, 1, 2, 3, 4 हे विधान बरोबर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 15, लाफेर कर्व कशाच्या रिलेटेड आहे. लाफेर कर्व किंवा लाफेर वक्र कशाच्या रिलेटेड आहे. तर आपण एक एक पर्याय बघूया. महागाई किंवा चलनवाढ ज्याला आपण इन्फ्लेशन म्हणतो, याचा आणि बेरोजगारीचा, अनएम्प्लॉयमेंटचा काय संबंध आहे, याच्या रिलेटेड कुठला कर्व आहे, तर याच्या रिलेटेड फिलिप्स वक्र आहे. फिलिप्स वक्र आहे. हा फिलिप्स वक्र काय म्हणतो की महागाई आणि बेरोजगारी यांच्यामध्ये इनव्हर्स रिलेशन आहे. थोडक्यात जर महागाई वाढली तर बेरोजगारी कमी होते. असं का म्हणतो फिलिप्स कर्व, तर लक्षात घ्या, जर समजा महागाई असेल एखाद्या इकॉनॉमीमध्ये, इन्फ्लेशन असेल, वस्तू व सेवांचे दर वाढत असतील, तर त्याच्यामुळे उत्पादन जे करणारे आहेत, प्रोड्युसर्स आहेत, त्यांना एक प्रकारे इन्सेंटिव्हाइज मिळेल, आपल्या उत्पादनाला अधिक चांगला परतावा मिळत असल्यामुळे अधिक उत्पादन करायला. आता उत्पादनाला चांगला वाव मिळाला तर काय करणार, त्या उत्पादन प्रक्रियेसाठी फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन लागतील. त्यात लेबर हा खूप महत्वाचा फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन आहे. त्यामुळे अधिकाधिक नोकऱ्यांच्या संधी निर्माण होतील, त्यामुळे बेरोजगारी कमी होईल असं फिलिप्स कर्व म्हणतो. पण त्याच्या फिलिप्स कर्वला कॉन्ट्राडिक्ट करणारी एक टर्म आहे, ती म्हणजे स्टॅगफ्लेशन. स्टॅगफ्लेशन असं म्हणतं की आउटपुट कमी असणं किंवा वृद्धी दर कमी असणं, वृद्धी दर कमी व भाववाढ हे एकदाच दिसून येतं ह्या स्टॅगफ्लेशन मध्ये. थोडक्यात जरी इन्फ्लेशन असलं, इन्फ्लेशन भाववाढीचा दर जास्त असला
तरी वृद्धी दर कमी असतो आणि पर्यायाने वृद्धी दर कमी असल्यामुळे काय असणार, बेरोजगारीचा दर पण जास्त असणार. कारण वृद्धी होत नाही याचा अर्थ काय, आउटपुटच नाहीये. आउटपुट नसेल तर जी रोजगार संधी आहेत त्या निर्माण होणार नाही. तर फिलिप्स कर्वला स्टॅगफ्लेशन ही टर्म कॉन्ट्राडिक्ट करते. कराचा दर व सरकारी कर उत्पादन हा पहिला ऑप्शन आहे. तर हा लाफेर कर्व रिलेटेड आहे. लाफेर कर्व काय म्हणतं की शासनाचा कराचा दर किती असला पाहिजे जेणेकरून सरकारचं कराचं उत्पन्न एक ऑप्टिमल असेल, इफिशियंट कराचं मोबिलायझेशन होईल. म्हणजे लाफेर कर्वच्या वरती जर शासन गेलं कराचा दर, तर टॅक्स इव्हेजन, टॅक्स अवॉइडन्स म्हणजे ब्लॅक मनी जी आपण म्हणतो, समांतर अर्थव्यवस्था, त्याची स्थिती निर्माण होऊ शकते. कर चुकवेगिरीचं प्रमाण वाढू शकतं. लाफेर करच्या खालची जर शासनाचा टॅक्सचा दर असेल, कराचा दर असेल, तर त्यांनी काय होईल की शासन ऑप्टिमल युटिलायझेशन करत नाही रिसोर्सचं, एक योग्य कराच्या दरावर नाही. तर हे सगळं काय दाखवतं, कराचा दर आणि सरकारचे उत्पन्न हे लाफेर वक्राशी संबंधित आहे. तिसरा पर्याय उत्पन्न व असमानता, इन्कम इनइक्विलिटी. तर याच्यासाठी एक कुझनेट्स नावाचा कर्व आहे. हा कुझनेट कर्व काय आहे, तर हे कुझनेट कर्व म्हणतो की ज्या वेळेला आर्थिक वृद्धी किंवा आर्थिक विकास होत असतो, अशा वेळेला सुरुवातीला इनइक्वेलिटी असमानता वाढते, पण कालांतराने असमानता कमी होऊन समानता प्रस्थापित होते, असं कुझनेट कर्व म्हणतो. तर तो उत्पन्न व असमानतेशी संबंधित आहे. एक पर्यावरणीय कुझनेट्स कर्व पण आहे. तुम्ही कदाचित ऐकलं असेल पर्यावरणीय कुझनेट कर्व. तर यामध्ये आपण काय बघितलं पहिल्या कुझनेट कर्व मध्ये, की सुरुवातीच्या काळात आर्थिक वृद्धीच्या काळामध्ये तुमची असमानता वाढणार आहे, कालांतराने ती असमानता कमी होणार आहे. पर्यावरणीय कुझनेट कर्व त्याच अंगाने असं म्हणतो की ज्या वेळेला वृद्धी किंवा विकास होत असतो तेव्हा काही वेळ सुरुवातीला पर्यावरणीय हानी होणं हे अपेक्षित आहे. पर्यावरणीय हानी होईल, एन्व्हायरमेंटल डिग्रेडेशन होईल, पण काही काळानंतर ते डिग्रेडेशन कमी कमी होत जाईल, पर्यावरणीय संवर्धनाच्या दिशेने वाटचाल होईल. तर हे पर्यावरणीय कुझनेट कर्व म्हणतात. असे अर्थशास्त्राशी संबंधित विविध वक्र एमपीएससी सतत विचारताना दिसते, तर हा प्रश्न महत्वाचा आहे. ऍडम स्मिथ यांनी कर आकारणीत कोणते तत्व मांडले नव्हते, असा 16 नंबरचा आपला प्रश्न आहे. कोणते तत्व मांडले नव्हते, तर एका कार्यक्षम कर रचनेची कोणती तत्व असली पाहिजेत, वैशिष्ट्य असली पाहिजेत, याविषयीचं विशेष भाष्य ऍडम स्मिथ यांनी केलं होतं. त्याला कॅनॉन्स म्हणतात, कॅनॉन्स ऑफ टॅक्सेशन पॉलिसी. तर पारदर्शकता या तत्वाऐवजी त्यांनी इकॉनॉमी हे तत्व, कॅनॉन ऑफ इकॉनॉमी त्याला म्हणतात, हे तत्व दिलं होतं, कॅनॉन ऑफ इकॉनॉमी. तर हे कॅनॉन ऑफ म्हणजे थोडक्यात पारदर्शकता हे तत्व नव्हतं, कॅनॉन ऑफ इकॉनॉमी त्याच्या रिलेटेड होतं. कॅनॉन ऑफ इकॉनॉमी म्हणजे काय, तुम्ही एखादा कर ठेवलेला आहे, तर तो कर तुम्हाला गोळा करण्यासाठी तुम्हाला मिळालेल्या करापेक्षा जास्त खर्च लागू नये. थोडक्यात कार्यक्षम कर रचना कशी असली पाहिजे, कॅनॉन ऑफ इकॉनॉमी नुसार असली पाहिजे. तुम्हाला कर गोळा करायला कमी पैसा लागला पाहिजे, त्या तुलनेने तुमचं कर संकलन खूप जास्त असलं पाहिजे. त्यानंतर ऍडम स्मिथ असं म्हणतो की निश्चितता, सर्टनिटी असली पाहिजे. तुम्हाला नक्की माहिती पाहिजे की तुम्हाला किती टक्के कर द्यायचा आहे, कोणाला द्यायचा आहे. अनिश्चितता नसावी. आता शासनाचा जो रेट्रोस्पेक्टिव्ह टॅक्सेशन रिलेटेड इश्यू झाला, पूर्वलक्षी कर प्रभावाचा जो इश्यू झाला वोडाफोनच्या केसमध्ये, तुम्हाला माहित असेल, या प्रकारचे रेट्रोस्पेक्टिव्ह कर रचनेचे प्रकार, पूर्वलक्षी कर रचनेचे प्रकार एक प्रकारे ह्या निश्चिततेच्या तत्वाला तडा जाणारे आहेत. त्यामुळे निश्चितता काय म्हणते, तुमचा कर निश्चित असावा, कोणत्या ऑथॉरिटीला तुम्हाला द्यायचं आहे हे सुद्धा निश्चित असावं, या प्रकारच्या अनेक प्रकारची सर्टनिटी त्याच्यामध्ये असावी, कॅनॉन ऑफ सर्टनिटी असं त्याला म्हणतात. कॅनॉन ऑफ कन्व्हिनियन्स असलं पाहिजे, सुलभ करता कर रचना तुमची सुलभ करताची असली पाहिजे. आता गव्हर्नमेंटच्या वेगवेगळ्या पॉलिसी बघा, जे फेसलेस टॅक्स रिलेटेड गोष्टी होत आहेत, त्या एक प्रकारे कॅनॉन ऑफ कन्व्हिनियन्सच्या दिशेने जाणार आहेत. कॅनॉन ऑफ इक्विलिटी म्हणजे समानतेचं तत्व तुमच्या कर रचनेत असावं. याचा अर्थ असा नाही की सर्वांसाठी एक समान कर असावा, पण विविध उत्पन्न गटांच्या नुसार ते कराचे दर आहेत ते समान असावेत. थोडक्यात पुरोगामी कर रचना, प्रोग्रेसिव्ह कर रचना असावी, पण ती पुरोगामी कर रचना कॅनॉन ऑफ इक्विलिटीच्या बेसवरती असावी. तर 4 तत्व त्यांनी सांगितली, कॅनॉन ऑफ इकॉनॉमी, कॅनॉन ऑफ सर्टनिटी, कॅनॉन ऑफ इक्विलिटी आणि कॅनॉन ऑफ कन्व्हिनियन्स. त्यात कॅनॉन ऑफ ट्रान्सपरन्सी, पारदर्शकता हे तत्व नव्हतं. प्रश्न क्रमांक 17, विदेशी व्यापाराच्या दिशेचा विचार करता पुढीलपैकी कोणते व्यापार संघटन भारताच्या एकूण व्यापारात आयात निर्यातीत प्रथम स्थानी होते. तर आता ह्या प्रश्नांमध्ये एक लक्षात घ्या की कोणत्या असतील,
तर परत एकदा आर्थिक सर्वेक्षण या वर्षीच आपण बघितलं तर आपला जो व्यापार आहे तो 7 देशांमध्ये 40% आपण व्यापार करतो. गव्हर्नमेंट आपली जी निर्यात आहे विशेषतः किंवा एकूणच आंतरराष्ट्रीय व्यापार आहे त्यात वैविध्यीकरण आणण्याच्या बाबत बोलते. वैविध्यीकरण कोणत्या भाषेत की आपण जे आयात निर्यात करतोय त्या वस्तू आणि सेवांमध्ये वैविध्यीकरण आलं पाहिजे आणि कोणत्या देशांसोबत व्यापार करतोय त्यामध्ये वैविध्यीकरण आलं पाहिजे. तर आता आपण लॅटिन अमेरिकावरती विशेषतः फोकस करतोय कारण तो आपला एक निग्लेक्टेड एरिया आहे त्याच्यामुळे तो काही प्रथम स्थानी नाहीये. तर ओईसीडी आणि युरोपियन युनियनमध्ये खूप सारे बॅरियर्स इंडियन इकॉनॉमीला किंवा भारताच्या व्यापाराला बसलेले दिसतात. खास करून युरोपियन युनियनमध्ये तुम्ही एक ऐकलं असेल सॅनिटरी अँड फायटोसॅनिटरी मेजर्स किंवा नॉन टेक्निकल बॅरियर्स टू ट्रेड्स, सॅनिटरी अँड फायटोसॅनिटरी मेजर्स यासारख्या उपाययोजना अवलंबले जातात. सॅनिटरी आणि फायटोसॅनिटरी मेजर्स म्हणजे काय तर ते म्हणतात की तुमचे जे भारतातील उत्पादने आहेत ते आमच्या लोकसंख्येला, आमच्या लोकांच्या आरोग्याला आणि आमच्या देशातील प्राणी आणि वनस्पती यांच्या आरोग्यालाही धोकादायक आहे. सॅनिटरी हे मानवी आरोग्यासंबंधी आहे, फायटोसॅनिटरी हे प्राणी आणि वनस्पती आरोग्याशी संबंधित आहेत. तर इथे सुद्धा आपला इतका व्यापार नाहीये. ओपेक रिलेटेड आपला व्यापार खूप जास्त आहे. याचं कारण म्हणजे विशेषतः तेल आयात खूप जास्त आहे. तर तुम्ही यावर्षीचा आर्थिक सर्वेक्षण बघितलं तर त्यात युएई, सौदी अरेबिया यासारखे देश आघाडीवरती असलेले दिसतात. तर आपण कोणाशी विशेषतः व्यापार करतो याची एक यादी पण आपण मागच्या टेस्टमध्ये डिस्कस केली होती, ती पण तुम्हाला माहित असली पाहिजे. तिसऱ्या पंचवार्षिक योजनेत निर्यात प्रोत्साहनासाठी केलेले उपाय विचारात घ्या. प्रश्न क्रमांक 18 आहे की तिसऱ्या पंचवार्षिक योजनेत आपण निर्यात प्रोत्साहनासाठी कोणते उपाय केलेले आहेत ते विचारात घ्यायचे आहे. देशांतर्गत उपभोग एका विशिष्ट प्रमाणात घटवण्याचे ठरवण्यात आलेले आहे. आता असं का ठरवलं गव्हर्नमेंटनी देशांतर्गत उपभोग एका विशिष्ट प्रमाणात घटवायचं? तर देशांतर्गत उपभोग जर एका विशिष्ट प्रमाणात घटवला तर त्यांनी काय होईल की आपल्याला निर्यातीसाठी एक वाव मिळेल. म्हणजे जो आपण प्रमाण घटवलेलं आहे देशांतर्गत उपभोगाचं ते आपण निर्यातीसाठी चॅनलाइज करू शकतो. त्यामुळे हे विधान बरोबर आहे. निर्यातीची सापेक्ष लाभदायकता वाढवण्यासाठी प्रयत्न करणे, तर हे सुद्धा विधान बरोबर आहे. रिलेटिव्ह प्रॉफिबिलिटी वाढवणे म्हणजे काय किंवा सापेक्ष लाभदायकता वाढवणे, सापेक्ष स्पर्धात्मकता वाढवणे म्हणजे काय? तर आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये आपला माल तुलनात्मक दृष्ट्या स्वस्त मिळाला पाहिजे, त्याची दर्जा पण तितका चांगला असला पाहिजे आणि त्या दर्जाच्या तुलनेत इतर आपले जे कॉम्पिटिटर्स त्यांच्या तुलनेत आपली प्राइस कमी असली पाहिजे. हे सापेक्ष लाभदायकता असं म्हटलं जातं. तर ह्याच्यावरती पण फोकस तिसऱ्या योजनेत होता. उद्योग विकासासाठी व्यवस्थित अशा कार्यक्रम आखणी व अंमलबजावणी करणे हे सुद्धा या योजनेत होतं की एक विशेष प्रकारची कार्यक्रमाची आखणी करायला पाहिजे आणि अंमलबजावणी करायला पाहिजे. आता हे लक्षात घ्या की हे गव्हर्नमेंटने फार उशिरा केलं की एक विशिष्ट कार्यक्रम असावा. आता आपले निर्यात धोरण शासनाचं पहिलं राष्ट्रीय निर्यात धोरण हे 2018 मध्ये आलेलं आहे. त्याच्या आधी आपल्याकडे एक विशिष्ट असं निर्यात धोरणच नव्हतं. हे लक्षात घेतलं तर विशिष्ट असं कार्यक्रम नव्हतं जरी तिसऱ्या योजनेमध्ये म्हटलेलं असलं तर अ, ब, क हे तिन्ही पर्याय याच्या कंटेक्स्टमध्ये बरोबर आहेत. जे तिसऱ्या पंचवार्षिक योजनेत ते म्हटले की निर्यातीवरती आपण विशेष लक्ष दिलेलं नाही, त्याच्यावर लक्ष देण्याची गरज आहे. पण तरी सुद्धा निर्यात ही एक निग्लेक्टेड गोष्टच नंतरच्या काळामध्ये राहिलेली दिसली. प्रश्न क्रमांक 19 परकीय विदेशी भांडवलाचे भारतीय अर्थव्यवस्थेवर काय परिणाम झाले? व्हॉट इफेक्ट डिड फॉरेन कॅपिटल हॅव ऑन इंडियन इकॉनॉमी? परकीय विदेशी भांडवलाचं भारतीय अर्थव्यवस्थेवर काय परिणाम झाले? औद्योगिक तसेच प्रबंधीय कुशलतेत वाढ झाली. तर नक्कीच आपल्याकडे काय झालं की इंडस्ट्रियल अँड मॅनेजर स्किल मध्ये याच्यामुळे वाढ झाली. खास करून जे एफडीआय आहे थेट परकीय गुंतवणूक आहे त्या परकीय गुंतवणुकीने ह्या प्रबंधीय कौशल्यात व्यवस्थापिक कौशल्यामध्ये भर पडताना दिसते. अंतर्गत बचतीची कमतरता दूर झाली. तर विशेषतः आपल्या देशामध्ये दारिद्र्याचे दुष्टचक्र असल्यामुळे ही बचत कमी असण्याची एक समस्या आहे. सेव्हिंग आपली सतत कमी राहिलेली आहे. ही सेव्हिंग वाढवणं हे पंचवार्षिक योजनेचं सर्वात आधीपासूनचं उद्दिष्ट राहिलं होतं. पण त्यात आपण फार यशस्वी ठरलो नाही. तर ही अंतर्गत बचत कमी असल्यामुळे काय होतं, बचत जर कमी असेल तर गुंतवणूक पण कमी असणार. लक्षात घ्या जर बचतच नसेल तर स्वतःच्या उपभोगालाच जो पैसा जास्तीत जास्त लागणार आहे त्यामुळे गुंतवणूक होणार नाही. तर गुंतवणूक होण्यासाठी मग काय करावं लागेल? या अंतर्गत बचतीची समस्या दूर करण्यासाठी परकीय भांडवलावरती आपल्याला भर द्यावा लागेल. तर ह्या परकीय भांडवलाने ते एक साध्य केलं. जर तुमचं स्टेट बोर्डचं तुम्ही पुस्तक बघितलं तर त्यात एक बचत वक्र आहे.
बचत वक्र तुमच्या स्टेट बोर्डच्या पुस्तकात दिलेला आहे, तो पण भारतातील निर्बचत दाखवतो की एक मोठा वर्ग भारतातील आहे की बचत तर सोडा, त्यांची निर्बचतीची स्थिती आहे, म्हणजे जितकं उत्पन्न आहे त्यापेक्षा उपभोग किंवा खर्च त्यांचा जास्त आहे. विदेशी विनिमयाची अडचण दूर झाली, प्रॉब्लेम ऑफ फॉरेन एक्सचेंज वॉज रिमूव्ड. तर नक्कीच आपला जो आधी तुम्ही लक्षात आलं असेल की 1991 मध्ये आपण आपला जो परकीय विनिमयाचा साठा होता तो फक्त 15 दिवसांवरती आला होता. त्याला आपण इम्पोर्ट कव्हर असं पण म्हणतो. हा इम्पोर्ट कव्हर फक्त 15 दिवसांवरती आला होता, पण परकीय विदेशी भांडवलामध्ये आपण एलपीजी नंतर जी मर्यादा हटवल्या किंवा रिस्ट्रिक्शन हटवले, त्यानंतर विदेशी विनिमय आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणात आलेला आहे. चैनीच्या वस्तू उत्पादनामध्ये आत्मनिर्भरता प्राप्त झाली. तर अजूनही आपण चैनीच्या वस्तू मात्र आयात करताना दिसतो, याच्यावरती आपला फार फोकस नाही, आणि गव्हर्नमेंट पण कशाला याच्यावरती फोकस करेल, तर आपल्या मूलभूत गोष्टींवरती फोकस करताना दिसतं. चैनीच्या वस्तूंमध्ये आत्मनिर्भरता प्राप्त झाली असं म्हणणं ठरेल. त्यामुळे याचं उत्तर असेल अ, ब, क. पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 20. भारताचा व्यापार शेष 1973-74 मध्ये प्रथमच अनुकूल झाला, कारण भारताचा व्यापार शेष 1973-74 मध्ये प्रथमच अनुकूल झाला. तर आपल्याला माहित असेल की आपण एक आयात प्रधान अर्थव्यवस्था आहोत, आपण निर्यात फार करत नाही. आपला मर्चंडाईज जो इम्पोर्ट आहे हा एक्सपोर्ट पेक्षा फारच जास्त आहे. त्याच्यामुळे आपला जो व्यापार आहे, ट्रेड बॅलन्स आहे, हा व्यापार शेष ट्रेड बॅलन्स हा आपल्याला फेवरेबल फार काही नसतो. त्यात व्यापार तूट, ट्रेड बॅलन्स मध्ये आपल्याला तूटच जास्त दिसते, ट्रेड डिफिसिट आपण त्याला म्हणतो. जर तुम्ही 2020 मध्ये कोविड पॅन्डेमिकच्या पर्स्पेक्टिव्हने बघितलं तर काही महिने हा जो ट्रेड बॅलन्स आहे किंवा चालू खात्यावरील करंट अकाउंटवरील जो बॅलन्स आहे हा सरप्लस मध्ये गेला होता. कारण विशेषतः काय झालं होतं की आयात मोठ्या प्रमाणात थांबली होती आणि आपण कृषी मालाची निर्यात करत होतो. कृषी मालाच्या निर्यातीसोबत आपण अनेक औषधी किंवा मेडिकल रिलेटेड निर्यात करत होतो. या कंटेक्समध्ये आपला ट्रेड अकाउंट सरप्लस जास्त झाला होता. पण अर्थात आता परत आपण कॅड मध्ये अर्थात चालू खात्यावरील तुटीवरती सध्याच्या कंटेक्समध्ये आहोत. जर आता प्रश्न विचारण्यात आला की आता भारतात काय आहे, तर चालू खात्यावरील तूटच आहे असं दिसतं. आता या कंटेक्समध्ये की करंट अकाउंट सरप्लस काही काळासाठी झाला होता, तर त्या कंटेक्समध्ये एमपीएससी हिस्टॉरिकली कुठल्या वेळी आपल्याकडं असा व्यापार शेष मध्ये सरप्लस दिसून आला होता असं विचारू शकते. तर 1973-74 मध्ये असं झालं होतं. याला मुख्य कारण म्हणजे निर्यातीला शासनाने दिलेलं प्रोत्साहन आणि रुपयाचं केलेलं अवमूल्यन, डिव्हॅल्युएशन जे शासनाने केलं होतं, हे प्रधान कारण होती. आणि ह्याचं अचूक उत्तर आहे. तर इकॉनॉमिकच्या परिभाषेमध्ये तुम्हाला जर संकल्पनात्मक स्पष्टतेच्या बाबतीमध्ये डिव्हॅल्युएशन, ज्याला आपण अवमूल्यन म्हणतो, आणि डिप्रिसिएशन याच्यातील फरक ध्यानात घेणं गरजेचं आहे. लक्षात घ्या, डिव्हॅल्युएशन हे शासन किंवा तुमची जी केंद्रीय बँक आहे हे स्वतःहून करतात. हे जे ते फिक्स्ड एक्सचेंज रेट सिस्टीम असते तिथे दिसून येतं. डिप्रिसिएशन हे शासनाच्या हस्तक्षेप रहित बाजारातील स्थितीमुळे होतं. जर चलनाचं मूल्य घटलं बाजारातील कंडिशनमुळे शासनाच्या कोणत्याही हस्तक्षेपाशिवाय, तर त्याला आपण डिप्रिसिएशन असं म्हणतो. हे डिप्रिसिएशन ज्या ठिकाणी करन्सी कन्व्हर्टेबिलिटी ही फ्लेक्झिबल किंवा फ्लोटिंग असते तिथे विशेषतः दिसून येते. तुमच्या 12वीच्या मॅक्रो इकॉनॉमिक एनसीईआरटी मध्ये पण या डिव्हॅल्युएशन आणि डिप्रिसिएशन रिलेटेड जो 6वा शेवटचा चॅप्टर आहे त्याच्यामध्ये चर्चा आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 21. 2013-14 मध्ये भारतातील आयातीमधील वस्तू गटांचा विचार करता पुढील वस्तू आयात क्रमानुसार उतरत्या क्रमाने मांडणार. तर हा सुद्धा फॅक्च्युअल प्रश्न आहे, जो माहीत असेल तर अटेम्प्ट करण्यासारखा. उतरत्या क्रमाने मांडणी आपल्याला करायची आहे. त्याचं उत्तर आहे एक ब अ कड, म्हणजे पेट्रोलियम आणि तेल याचं सर्वात जास्त आहे. उतरत्या क्रमाने असल्यामुळे सर्वात जास्त असलेलं सुरुवातीला येईल, त्यानंतर धातू, लोखंड व इतर, विद्युत मशिनरी, नंतर हिरे व मूल्यवान दगड. समजा की आपल्याला नाही येतली 2013-14 आकडेवारी माहिती, तरी सुद्धा एक जनरल ऑब्झर्वेशन तुमचं असेल, वर्तमानपत्र किंवा इकॉनॉमी रिलेटेड आपल्याला माहित असलेल्या गोष्टी ध्यानात घेता
पेट्रोलियम आणि तेल आयातीवरती आपण खूप आयातीवर अवलंबून असल्यामुळे त्याच्यावर आपला जास्त पैसा जातो. आता पण आर्थिक सर्वेक्षण बघितलं तर पेट्रोलियम तेल हे सगळ्यात जास्त आयातीवर खर्च करलेली गोष्ट आहे. तर त्यामुळे ब हे पहिलं येईल हे जरी लक्षात आलं तरी बाकीच्या पर्यायांमध्ये ब पहिल्यांदा लिहिलेलं नाही. त्यामुळे फक्त प्रश्न बघून गडबडून न जाता थोडंसं त्यात लॉजिक लावून बघितलं पाहिजे. म्हणजे गेल्या प्रश्नपत्रिकेमध्ये आपण बघितलं होतं की त्यांनी विचारलं होतं जीएसटी संकलन कमी झालेला महिना सांगा. तर त्यात एप्रिल 2020 हे उत्तर होतं. तर हे तर तुम्हाला अपेक्षित नाहीये की एप्रिल 2020 मध्ये किती जीएसटी कलेक्शन झालं किंवा दुसऱ्या कुठल्या महिन्यामध्ये जीएसटी कलेक्शन झालं याची आकडेवारी पाठ असणं. एप्रिल 2020 ला काय झालं होतं याच्या परिस्थितीचा विचार करून लक्षात घ्या की कॉन्ट्रॅक्शन झालं होतं कारण खूप मोठी पॅन्डेमिक रिलेटेड आपण लॉकडाऊन जाहीर केलं होतं. आर्थिक ज्या घडामोडी आहेत त्याच्यावरती प्रतिबंध निर्माण झाला होता. या कंटेक्स्टमध्ये अशा प्रश्नांना कसं लॉजिकली जाता येतंय का याचा विचार केला पाहिजे. प्रश्न क्रमांक 22 इथे इंटरनॅशनल ट्रेड पाहिजे होतं. आंतरराष्ट्रीय व्यापार शेतकरी वर्गाला अनुकूल आहे. आंतरराष्ट्रीय व्यापारात निकोप स्पर्धेचा अभाव दिसून येतो. आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे अल्प विकसित देशांच्या आर्थिक विकासास बाधा येते. तर हे आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे अल्प विकसित देशांच्या आर्थिक विकासाला बाधा येते ही बाब आत्ताच्या कंटेक्स्टमध्ये दिसून येते. कारण काय होतं की जे विकसित देश आहेत त्यांच्या हितसंबंधांना प्राधान्य देतात. ह्या अल्पविकसित देशांचे जे आर्थिक विकासाचे प्राधान्यक्रम आहेत ते बाजूला सारलेले दिसतात. खास करून जे वर्ल्ड बँक आणि IMF रिलेटेड ज्या गोष्टी आहेत त्या यांना बढावा देताना दिसतात या गोष्टीला. त्यामुळे क हे विधान बरोबर आहे. तर क विधान असलेले आता आपल्याला हे तर लक्षात आले की अ सुद्धा बरोबर आहे. आंतरराष्ट्रीय व्यापार शेतकरी वर्गाला अनुकूल आहे. आपल्याला ब वरती फोकस करायचा आहे. आंतरराष्ट्रीय व्यापारात निकोप स्पर्धेचा अभाव दिसून येतो. तर हे सुद्धा विधान बरोबर आहे की अनेक प्रकारच्या निगेटिव्ह गोष्टी या व्यापारामध्ये दिसून येतात. निकोप स्पर्धेचा अभाव दिसून येतो म्हणजे चायनाचं डम्पिंगचं उदाहरण घ्या किंवा अनेक प्रकारच्या शासनाच्या लेवलला होणाऱ्या उपाययोजना असतील. अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्यांच्या लेवलला होणाऱ्या वेगवेगळ्या मार्गांचा वापर करण्याच्या प्रवृत्ती दिसतील. तर याच्यामुळे काय होतं निकोप स्पर्धेचा अभाव दिसतो. आता भारतामध्ये कॉम्पिटिशन कमिशन आहे. जर असं निकोप स्पर्धेचा अभाव दिसून आला तर त्याच्या रिलेटेड काम करायला आंतरराष्ट्रीय पातळीवर पण WTO वगैरे सारख्या संघटना असल्या तरी त्या तितक्या त्या निकोप स्पर्धेपर्यंत अजूनही घेऊ शकलेले नाही. त्याच्यामुळे अ ब क हे तिन्ही विधाने सत्य आहेत. हे प्रश्न उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 23 हेल्चर ओहलींचा आंतरराष्ट्रीय व्यापार सिद्धांताची गृहीतके विचारात घ्या. त्याला गृहीतके विचारात घ्यायचे. हेल्चर ओहलींचा आंतरराष्ट्रीय व्यापार सिद्धांताचा म्हणजे ह्या आंतरराष्ट्रीय व्यापार सिद्धांताला हेल्चर ओहलींच्या थिअरी ऑफ कम्पेरेटिव्ह ऍडव्हान्टेज असं सुद्धा म्हटलं जातं. थिअरी ऑफ कम्पेरेटिव्ह ऍडव्हान्टेज म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये सापेक्ष फायद्याचा सिद्धांत किंवा सापेक्ष लाभाचा सिद्धांत असं सुद्धा म्हणता येईल. तर यातलं गृहीतक काय आहे किंवा ही थिअरी काय आहे ते आपण बघूया. तर हे गृहीतक असं मानतं की एखाद्या देशाच्या बाबतीमध्ये दोन गोष्टी मुख्यतः असू शकतात. एक म्हणजे त्यांच्याकडे भांडवल प्रधानता असू शकते. कॅपिटल जास्त असू शकतं प्रिडॉमिनेंटली. दुसरं असं त्यांच्यामध्ये श्रम किंवा लेबर जास्त असू शकतं. आता थिअरी ऑफ कम्पेरेटिव्ह ऍडव्हान्टेज ह्या गृहीतकावर असे म्हणते ज्यांच्याकडं भांडवल प्राधान्याने आहे ते भांडवली वस्तू प्राधान्याने निर्माण करतील. ह्या वस्तू निर्माण करण्यास तुलनात्मक दृष्ट्या त्यांच्यासाठी आर्थिक दृष्ट्या परवडणार आणि कम्पेरेटिव्ह ऍडव्हान्टेज असणार असेल. म्हणजे भांडवली वस्तू निर्माण करून ते जास्त निर्यात करू शकतात. पण श्रमप्रधान वस्तू किंवा लेबर इंटेन्सिव्ह ज्या वस्तू आहेत त्या निर्माण करायला ह्यांना जास्त पैसे लागतील. कारण श्रमाचा तुटवडा आहे अशा भांडवल प्रधान याच्यामध्ये. त्या श्रमाचा तुटवडा असल्यामुळे काय असणार जे दर आहेत श्रमिकांचे वेज रेट आपण त्याला म्हणतो त्यांची मजुरी जी आहे ती जास्त असेल. अशी मजुरी दर जास्त असल्यामुळे काय होईल लेबर इंटेन्सिव्ह गुड प्रोड्यूस करणं यांना परवडणार नाही.
आता श्रम जास्त असलेलं, लेबर जास्त असलेल्या पर्स्पेक्टिव्हने आपल्याला काय बघायला लागेल, लेबर इंटेन्सिव्ह गुड येतं निर्माण करतील. म्हणजे भारताच्या पर्स्पेक्टिव्ह मध्ये कम्पॅरेटिव्ह ऍडव्हान्टेज आपल्याला कुठे असेल, लेबर इंटेन्सिव्ह गुड मध्ये असेल. त्याच्यामुळे आपण जेव्हा ग्रामोद्योगावरती भर देतो किंवा सहकारावरती भर देतो, हे भर देण्याचं कारणच काय आहे की आपल्याकडे लेबर जास्त आहे. थिअरी ऑफ कम्पॅरेटिव्ह ऍडव्हान्टेजचा वापर करून आपल्याला जर निर्यात वाढायची असेल तर भांडवल प्रधान उद्योगाऐवजी आपल्याला श्रम प्रधान उद्योगांवरती फोकस करावा लागेल. जर भांडवल प्रधान आपण वस्तू बनवल्या तर त्या तुलनात्मक दृष्ट्या सापेक्षतः इतरांच्या तुलनेत महाग होतील, आंतरराष्ट्रीय स्पर्धात्मक मध्ये आपण टिकणार नाही. आता इथे जे भांडवल आहे ते भांडवल म्हणजे पैशाच्या ह्याच्यामध्ये मोजायचं नाहीये किंवा एकूण ऍब्सोल्यूट लेवलला नाहीये, ते भांडवल प्रति श्रमिक आहे, कॅपिटल पर लेबर आहे. म्हणजे थोडक्यात भारतामध्ये जर मोठा देश असल्यामुळे काय होईल, भांडवल जास्त आहे असं दिसेल. एखादा छोटासा देश असेल तर त्याच्याकडे भांडवल कमी आहे असं दिसेल. पण एका श्रमिकाच्या मागे किती भांडवल आहे हे या एल्चर ओव्हलिनचा आंतरराष्ट्रीय व्यापार सिद्धांतामध्ये विशेषतः पाहिलं जातं. अजून हे गृहीतक काय म्हणतं, या दोन देशांमधील श्रम आणि भांडवलाच्या सापेक्ष विपुलतेबाबत तफावत असते असं म्हणतं, जे आता आपण डिस्कस केलं की एका ठिकाणी सापेक्ष विपुलता भांडवलाची असू शकते, एका ठिकाणी श्रमाची सापेक्ष विपुलता असू शकते. तर हे विधान बरोबर आहे. केवळ दोन प्रदेशांमध्ये व्यापार घडतो असं गृहीतक पकडून एकूण सिद्धांत त्याने मांडलेला आहे. त्याच्यामुळे हे सुद्धा विधान बरोबर आहे. चुकीचं विचारलेलं आहे, त्यामुळे अ तर आपण कट करू शकतो आणि ब पण कट करू शकतो. आपल्याला तिसऱ्या विधानावरती भर द्यायचा आहे. दोन्ही देशातील उत्पादन घटकांच्या गुणात्मकतेत फरक असतो. तर लक्षात घ्या, गुणात्मकतेमध्ये किंवा क्वालिटीमध्ये फरक नसतो. भांडवल प्रधान गोष्टी ह्या तुलनात्मक दृष्ट्या काय असतात, इकॉनॉमिक सेन्स त्याला जास्त आहे की आर्थिक दृष्ट्या त्या जास्त किफायतशीर असल्यामुळे, त्यामुळे गुणवत्तेचा प्रश्न नाही. जरी श्रमप्रधान जे अर्थव्यवस्था आहे त्यातली भांडवल प्रधान वस्तू गुणवत्तेत चांगली असू शकते, पण ती आंतरराष्ट्रीय स्पर्धेत टिकण्याची शक्यता कमी आहे कारण ती महाग आहे. त्याच्यामुळे हे विधान चुकीचं आहे. फक्त क हे बरोबर आहे. या सिद्धांताला 2x2x2 सिद्धांत असंही म्हणतात, कारण दोन 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 गोष्टी त्यांनी गृहीतकात ऍझ्युम केलेल्या आहेत. त्यामुळे फक्त क हे विधान बरोबर ठरेल. त्यानंतर पुढील प्रश्न क्रमांक 24. यामध्ये तुम्हाला दिलेल्या उत्तरामध्ये थोडीशी तफावत आहे. कानपूर तुम्हाला दिलेल्या उत्तरामध्ये फार्मास्युटिकल उत्तर तुमच्या आन्सर के दिलेले, पण कानपूरला चांबडे किंवा लेदर सिटी असं म्हटलं जातं. लेदर सिटी असं म्हटलं जातं. त्यामुळे कानपूर चांबडे हे थोडेसे जोड्या लावांमध्ये झालेले. हा प्रश्न थोडासा संदिग्ध आहे, याच्याविषयीच अचूक उत्तर तुम्हाला देण्यात येईल. प्रश्न क्रमांक 25. आयात पर्यायीकरणाबद्दल प्रश्न आहे. इम्पोर्ट सबस्टिट्यूशन असं त्याला म्हणतात, की प्रोसेसिंग इम्पोर्ट सबस्टिट्यूशन. तुमच्या 11वीचं जे 11चं इकॉनॉमिक डेव्हलपमेंटचं एनसीआरटी आहे किंवा ज्या तुमच्या प्लॅनिंग रिलेटेड जे टॉपिक्स आहेत किंवा तुमची पुस्तक आहेत त्यात आयात पर्यायीकरणावरती चर्चा असलेली तुम्हाला पाहायला मिळेल. आयात पर्यायीकरण म्हणजे काय, तर लक्षात घ्या, स्वातंत्र्य आपल्याला जस्ट मिळालेलं आहे त्यावेळेला आपण काय प्राधान्य देणार की आपल्या देशांतर्गत ज्या हे आहेत उद्योग आहेत त्यांना संरक्षण देण्यासाठी प्राधान्य देणार. दुसरं असं की नुकतीच आपल्याला स्वातंत्र्य मिळाल्यामुळे आणि तो वसाहतीचा अनुभव असल्यामुळे आपल्याला तशा प्रकारे आंतरराष्ट्रीय व्यापाराविषयी एक थोडीशी निगेटिव्ह हेच होती. दुसरा असा मेजर इश्यू होता आयात पर्यायीकरणाचं निवडण्यासाठी, आपल्याकडे परकीय चलन खूप कमी होतं. मुळातच आपला परकीय चलन कधी मिळणार, जर तेव्हा तुमची निर्यात जास्त असेल, आंतरराष्ट्रीय व्यापार जास्त असेल तर परकीय चलन असेल. पण भारताचा निर्यात कमी असल्यामुळे परकीय चलन खूप आपल्याकडे कमी होतं. जर तुम्हाला बाहेरच्या देशातून वस्तू विकत घ्यायच्या असतील तर हे परकीय चलन असणं गरजेचं आहे. त्यामुळे आयात पर्यायीकरणाने आपण काय केलं, तर अशा वस्तू आयात करण्याऐवजी भारतातच त्याचा सबस्टिट्यूट शोधला किंवा पर्याय शोधला आणि त्या वस्तूंना भारतातच निर्मितीसाठी प्राधान्य दिलं. थोडक्यात आयात पर्यायीकरण म्हणजे काय, आंतरराष्ट्रीय बाजारातून एखादी वस्तू
किंवा गुळ विकत घेण्याऐवजी भारतातच त्याचा पर्याय शोधून देशी उद्योगांमधून त्याची पूर्तता करणं किंवा भारतातच त्याची निर्मिती करणं. याच्यामुळे काय होणार? स्वयंपूर्णता लाभणार, परकीय चलन वाचणार, जसं आता म्हटलं, देशी उद्योगांचं संरक्षण होणार आणि पर्यायाने रोजगार निर्मिती होणार. त्यामुळे वरील सर्व गोष्टीचा विचार करता आयात पर्यायीकरणाचं, इम्पोर्ट सबस्टिट्यूशनचं धोरण आखण्यात आलं. अर्थात नंतर जसं उदारीकरणाकडे आपण वळू लागलो त्यानंतर या आयात पर्यायीकरणावरती भर कमी होत गेलेला दिसून येतो. प्रश्न क्रमांक 26, जागतिकीकरणाचा परिणाम विचारात घ्या. जागतिकीकरण हा आपल्या सिलेबस मधला एक महत्वाचा टॉपिक आहे. त्याचा परिणाम आपल्याला विचारात घ्यायचा आहे. भांडवलाची हालचाल होते, मुवमेंट ऑफ कॅपिटल. तर आपण बघितलं की जागतिकीकरणानंतर काय झालं की आपल्याला परकीय चलन खूप मोठ्या प्रमाणात आले. त्याचं कारण आपण बघितलं, थेट परकीय गुंतवणूक वाढली, फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टमेंट वाढली. जी बंधनं होती भांडवलावरची, ती भांडवलावरची बंधनं कमी करण्याच्या दिशेने वाटचाल झाली. आर्थिक परिभाषेत मुळातच जागतिकीकरण कशाला म्हणायचं? तर श्रम आहेत, श्रम म्हणजेच काय? श्रमिक आहेत किंवा तुमची संसाधने आहेत, भांडवल आहे, या आर्थिक घटक आहेत किंवा फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन आहेत, त्याच्यावरची जी बंधने हटून यांचा मुक्त प्रवाह, जागतिक प्रवाह इन्शुअर करणे म्हणजे जागतिकीकरण, असं आर्थिक परिभाषेत आपण म्हणू शकतो. त्यामुळे भांडवलाची हालचाल होते, मोबिलिटी कॅपिटलची वाढते, हे विधान बरोबर आहे. आंतरराष्ट्रीय व्यापाराचे सामर्थ्य वाढते, हे सुद्धा विधान बरोबर आहे. आंतरराष्ट्रीय व्यापार वाढतो, हे एक लॉजिकल कॉमन सेन्स वाक्य आहे. सार्वजनिक खर्चात वाढ होते, याच्यावरती आपण थोडासा विचार करूया. संस्कृतीची देवाणघेवाण होते. तर जागतिकीकरण ही फक्त आर्थिक प्रक्रिया नाही, ती सामाजिक, आर्थिक, वैचारिक, सांस्कृतिक प्रक्रिया आहे. आपण असं म्हणतोय की जे स्थानिक आहे ते जागतिक होत आहे, जे जागतिक आहे ते स्थानिक होत आहे. एक बहुसांस्कृतिक नागरिकत्व पण निर्माण करण्याच्या दिशेने वाटचाल झालेली आहे. त्यामुळे संस्कृतीची देवाणघेवाण होताना दिसते. सार्वजनिक खर्चात वाढ होते, ह्या विधानावरती आपल्याला भर द्यायचा आहे. सार्वजनिक खर्च म्हणजे पब्लिक एक्सपेंडिचर, शासनाचा खर्च. तर लक्षात घ्या, जागतिकीकरणामुळे काय होणार आहे की परकीय भांडवल येणार आहे किंवा बऱ्याच प्रकारच्या MNCs येणार आहेत, इंडस्ट्री उभारल्या जाणार आहेत. जागतिकीकरणाच्या सोबत आपण काय करतोय त्याच्या जोडूनच उदारीकरणाची प्रक्रिया पण राबवतो आहे. या परिप्रेक्षात सार्वजनिक खर्च कमी होण्याकडे कल जातो. या ह्याच्यामध्ये शासनाने आर्थिक प्रक्रियेत थेट सहभाग न नोंदवता एक सुलभकर्त्याची भूमिका बजावावी अशी अपेक्षा आहे. त्याच्यामुळे शासनाच्या सार्वजनिक खर्चात कमी होतो. त्यामुळे काय ह्याचं उत्तर बरोबर असेल तर अ, ब, क हा तिसरा पर्याय बरोबर असेल. खाजगी क्षेत्राने अधिक खर्च करावा अशी अपेक्षा जागतिकीकरणानुसार असते आणि तशा प्रकारचा खर्च वाढत जाण्याची शासन सुलभकर्त्याची भूमिका डायरेक्ट मार्केट पार्टिसिपेशन पेक्षा बजावतो. गेल्या वर्षीचा इकॉनॉमिक सर्वे तुम्ही बघितला असेल तर त्यात ते म्हटले होते की शासनाने हँड ऑफ ट्रस्ट म्हणून काम करावं, म्हणजे व्यापार कसा विश्वासार्हतेने होईल त्याच्या दृष्टीने हँड ऑफ ट्रस्ट म्हणून काम करावं, रॅदर दॅन डायरेक्टली मार्केट पार्टिसिपेशन असावं. या टेक्स्ट मध्ये सुद्धा अ, ब, क हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 27, खालीलपैकी कशास भारतीय उदारीकरणाचे उद्दिष्ट म्हणता येणार नाही? खालीलपैकी कशास भारतीय उदारीकरणाचे उद्दिष्ट म्हणता येणार नाही? कशाचं काय उद्दिष्ट नाही? तर बहिर्गत नियंत्रणात शिथिलता आणणे. तर इथं थोडंसं गपलत झालेलं की कंट्रोल पाहिजे, शिथिलता आणण्यापेक्षा नियंत्रण आणणे. तर लक्षात घ्या, नियंत्रण आणायचं नव्हतं आपल्याला ते नियंत्रण शिथिल करायचं होतं. तुम्हाला दिलेलं जे उत्तर आहे ते फक्त ए आहे. तर फक्त ए येण्यासाठी किती काय असावं लागेल? बहिर्गत क्षेत्रावरील नियंत्रण आणणे असं पाहिजे, रादर दॅन शिथिलता आणणे. परकीय विनिमय राखीव साठ्यात वाढ करणे नक्कीच हे उद्दिष्ट आहे. आर्थिक स्थिरता प्रस्थापित करणे हे सुद्धा उद्दिष्ट आहे. संसाधनांचे ॲलोकेशन करणे हे फंक्शन त्याला म्हणता येणार नाही. ॲलोकेशन फंक्शन कशामध्ये असावं लागतं? तर जे शासनाची भूमिका कशासाठी असावी लागते, जी उदारीकरणापूर्वीची पार्श्वभूमी आहे त्यामध्ये शासनाने ॲलोकेशन संसाधनाचे करणं अपेक्षित असतं. इथे उदारीकरणामध्ये मार्केट आपोआपच संसाधनाचं अलोकेशन करेल अशी अपेक्षा असते. तर जर बरोबर उत्तराकडे जायचं असेल तर अ आणि ड हे विधान बरोबर आहे. तर या प्रश्नामध्ये सुद्धा थोड्याशा
चूक झालेल्या आहेत. तुमचे जे स्टेट बोर्डचं पुस्तक आहे, राज्य शासनाचं पुस्तक आहे, त्याच्यामध्ये उदारीकरणाचं, खाजगीकरणाचं किंवा एकूणच जागतिकीकरणाच्या याच्या रिलेटेड उद्दिष्ट आणि त्याचं स्वरूप याच्याविषयी चर्चा आहे. ते बघितलं तर इकॉनॉमिक पर्स्पेक्टिव्हनी त्याच्या रिलेटेड थोडीशी क्लिअरिटी येण्याची शक्यता आहे. तर ते त्याच्यावरती एक कमांड आणणं गरजेचं आहे त्या सोर्सवरती. प्रश्न क्रमांक 28 खालील विधाने पहा. आर्थिक सुधारणामुळे घडून आलेली वृद्धी सर्वसमावेशक नव्हती. आर्थिक सुधारणांमुळे झालेल्या वृद्धीनुसार रोजगार निर्मिती वृद्धीत सुधारणा दिसून येत नाही. 1991 मध्ये आर्थिक सुधारणा ज्या आपण घडून आल्या त्याच्यानंतर आपण वृद्धी दर मोठ्या प्रमाणात वाढवलेला दिसतो. आपला वृद्धी दर मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. पण तुम्हाला एक लक्षात आलं असेल की तो वृद्धी दर खालपर्यंत झिरपला नाही. म्हणजे भारताच्या कंटेक्स्टमध्ये असं म्हटलं जातं की झिरपणी सिद्धांत जो आहे, ट्रिकल डाऊन थिअरी जी आहे, झिरपणी सिद्धांत, तो भारतात वर्कच झाला नाही. झिरपणी सिद्धांत काय म्हणतो, एक अपेक्षित वृद्धी दर, जास्त वृद्धी दर तुम्ही गाठला तर तो वृद्धी दर समाजाच्या खालच्या स्तरापर्यंत झिरपत जाईल आणि एकूण सर्वसमावेशक विकास होईल. पण भारताच्या बाबतीत ते घडून आलेलं नाही. सर्वसमावेशक झाली नाही हे कशावर लक्षात येईल तर असमानता आहे. अनेक समाज घटक अजूनही सीमांत आहेत, मुख्य प्रवाहाच्या बाहेर आहेत. त्या कंटेक्स्टमध्ये सुद्धा सर्वसमावेशक नव्हती असे दिसून येतं. त्यामुळे 11व्या आणि 12वी पंचवार्षिक योजनांतर शासनाने सर्वसमावेशकता या आयामावरती किंवा इन्क्लुझिव्हनेस वरती भर देण्यास सुरुवात केलेली आहे. इन्क्लुझिव्ह मध्ये काय येतं, वृद्धी प्लस विकास प्लस वितरण या सर्व बाबी यात समाविष्ट होताना दिसतात. थोडक्यात वृद्धीने निर्माण केलेल्या संधींमध्ये सर्वांना समान सहभाग असावा आणि त्या वृद्धीच्या परिणामाने जे फायदे होणार आहेत त्या फायद्याचा पण सर्वांना लाभ व्हावा अशी अपेक्षा ह्या सर्वसमावेशकतेत असते. आर्थिक सुधारणा झालेल्या वृद्धीनुसार रोजगार निर्मिती वृद्धीत सुधारणा दिसून येत नाही. मगाशीच मी म्हटलं की रोजगार विहीन वाढ दिसून येते. शासनाचा विविध अहवाल दाखवून देतात की अजूनही बेरोजगारीचा दर खूप मोठ्या प्रमाणात आहे. आता हे कशामुळे झालं तर एक प्रकारे आपण काय झालं, आर्थिक सुधारणेनंतर कृषी साधारण विकास कसा होतो, कृषी, उद्योग आणि सेवा. कृषीचा विकास झाल्यामुळे उद्योगाचा विकास होतो आणि उद्योगाचा विकास झाल्यानंतर सेवाचा विकास होतो. तर या दोघांमध्ये अनन्य संबंध आहे, सिम्बायोटिक रिलेशनशिप आहे. कृषीसाठी लागणारा कृषीच्या कच्च्या मालामुळे उद्योगाचा विकास होतो, उद्योगाचा विकास झाल्यावर कृषीचा विकास होतो. अशा प्रकारचा डायरेक्ट संबंध त्यांच्यामध्ये आहे. भारतात आपण काय झालं, कृषीतून थेट सेवा क्षेत्रात आपण उडी घेतली उदारीकरणामुळे. त्याच्यामुळे हा पाया जो आहे, विशेषतः रोजगार निर्मिती करणारं क्षेत्र जे आहे त्याच्यात आपण मागे राहिलो. त्याच्यामुळे सेवा क्षेत्रांनी जरी वृद्धी झालेली दिसली तरी सेवा क्षेत्राचा रोजगारात वाटा किती आहे, कमी आहे. जर आपल्याला रोजगार निर्मिती करायची असेल तर कृषी आधारित उद्योग किंवा एकूणच रोजगार निर्मिती, लेबर इंटेन्सिव्ह उद्योग वाढवावे लागतील. त्याच्यामुळे हे दोन्ही विधाने बरोबर आहेत. दोन्ही बरोबर, हे उत्तर बरोबर राहील. प्रश्न क्रमांक 29 अर्थव्यवस्थेतील संरचनात्मक किंवा स्ट्रक्चरल ऍडजस्टमेंट संदर्भात दिलेली विधाने अभ्यासा. संरचनात्मक तडजोडी म्हणजे स्थिर अर्थव्यवस्थेला गतिमान करण्याचा कार्यक्रम राबवणे. संरचनात्मक समयोजना पुरवठा आणि मागणी व्यवस्थापनाशी संबंधित आहे. पुरवठा अखंडितपणे सुरू राहण्यासाठी संरचनात्मक समयोजना लक्ष देते. तर संरचनात्मक तडजोडी किंवा स्ट्रक्चरल ऍडजस्टमेंट कुठे ऐकलं असेल तुम्ही? लक्षात घ्या, 1991 नंतर आपली आर्थिक अरेस्ट जे आलं होतं त्यावेळेला आपण वर्ल्ड बँक, IMF सारख्या आंतरराष्ट्रीय संस्थांकडे गेलो, त्यांच्याकडे मदत मागितली. त्यावेळेला बेसिकली त्यांनी दिलेल्या मदतीच्या मोबदल्यात आपल्याला काय करावं लागलं, स्ट्रक्चरल ऍडजस्टमेंट प्रोग्राम भारताच्या कंटेक्स्टमध्ये राबवण्यात आले. तर हे राबवणारे उपाय म्हणजे काय, उदारीकरणाला चालना दिले, जे नियंत्रण आहे शासनाचं आर्थिक ह्याच्यामधले ते शिथिल करणे, यासारखे उदारीकरणाकडे जाणारे उपाययोजना याच्यामध्ये येतात. तर स्थिर अर्थव्यवस्था अशा कंटेक्स्टमध्ये नसते, ती कुठल्या तरी अरिष्टामध्ये सापडलेली किंवा संकटात आलेली अर्थव्यवस्था असते जिथे स्ट्रक्चरल ऍडजस्टमेंट राबवली जातात. पुरवठा आणि मागणी याचा काही संबंध नाही, पुरवठा अखंडपणे सुरू राहण्यासाठी लक्ष देते, हे पण चुकीचं नाही. यापैकी काही नाही, हे याचं योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 30 आर्थिक सुधारणा अंतर्गत राजा चेल्लिया समिती काय आहे? चेल्लिया समिती
कमिटी 1991 चा संबंध पुढीलपैकी कोणत्या संकल्पनेशी जोडता येईल? तर ही संबंधी कर सुधारणाशी विशेषत्वाने संबंधित होती. कर सुधारणाशी संबंधित होती आणि ह्या कर सुधारणा कशाकडे आपल्याला नेणार होत्या? तर उदारीकरण, लिबरलायझेशनकडे नेणाऱ्या होत्या. तर ही 1991ची समिती, राजा चिल्ल्या समिती, लिबरलायझेशनशी विशेषतः कर सुधारणाची, टॅक्स रिफॉर्मशी रिलेटेड होती. प्रश्न क्रमांक 31, डब्ल्यूटीओचे महत्वाचे व्यापार सिद्धांताविषयी विधाने लक्षात घ्या. डब्ल्यूटीओच्या सदस्यांनी इतर सदस्यांना वैधानिकरित्या बंधनकारक असा मोस्ट फेवर्ड नेशनचा दर्जा द्यावा. अपवाद वगळता सर्व देश इतर देशांशी भेदभाव रहित व्यापार करतील. तर हे एक कॉमन टर्म जी डब्ल्यूटीओ रिलेटेड आहे, मोस्ट फेवर्ड नेशन, बऱ्याच लोकांना माहित असेल. तर ह्या टर्म जर माहित नसेल प्रॉपरली तर मोस्ट फेवर्डने काय वाटू शकतं? एखाद्या देशाला आपण काहीतरी विशेष वागणूक किंवा विशेष तरतूद करतोय त्या देशासाठी, तर असं नाही. मोस्ट फेवर्ड नेशन म्हणजे सर्वांना तुम्हाला समान वागणूक, भेदभाव रहित व्यापाराचं हे तत्व आहे. तर हे दोन्ही विधाने याच्या कंटेक्स्टमध्ये बरोबर आहेत. प्रश्न क्रमांक 32, ब्रिटन वूड परिषदेसंदर्भात अचूक विधाने लक्षात घ्या. या परिषदेला, आता ही ब्रिटन वूड परिषद सुद्धा वर्ल्ड बँकची जेव्हा आपण लास्ट टेस्टमध्ये चर्चा केली त्यावेळेला चर्चा घेतली होती की ब्रिटन वूड परिषद 1944 झाली. जागतिक युद्ध दुसऱ्याचं पार्श्वभूमी या ब्रिटन वूड कॉन्फरन्सला होती. त्या चर्चेमध्ये आपण असं पण म्हटलं होतं की या परिषदेचं औपचारिक किंवा ऑफिशियल नाव युनायटेड नेशन्स मॉनिटरी अँड फायनान्शियल कॉन्फरन्स असंही आहे. या परिषदेला युनायटेड नेशन्स मॉनिटरी अँड फायनान्शियल कॉन्फरन्स असं म्हणतात. तर हे विधान बरोबर आहे. एकूण 48 देशाचे प्रतिनिधी परिषदेला उपस्थित होते. तर हे विधान चुकीचं आहे. 44 प्रतिनिधी या देशाला उपस्थित होते. हे ब्रिटन वूड बेसिकली कुठे आहे? न्यू हॅम्पशायर या अमेरिकेतील ब्रिटन वूड या गावामध्ये आहे. परिषदेमध्ये IMF सोबत IBRD स्थापना करण्यावर संमती दर्शवण्यात आली. हे विधान बरोबर आहे. आपण बघितलं की दोन महत्वाच्या ऑर्गनायझेशन यातून आले, IMF प्लस IBRD. या IBRD ला, इंटरनॅशनल बँक फॉर रिकन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंटला, आपण सध्या वर्ल्ड बँक या नावाने ओळखलं जातं. नंतर हा वर्ल्ड बँक ग्रुप कसा डेव्हलप झाला, ह्याच्या 5 ऑर्गनायझेशन कुठल्या हे पण आपण लास्ट टेस्टमध्ये बघितले होते. या परिषदेत ITO स्थापनेची प्रस्ताव मांडण्यात आला. ITO इज इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन. आंतरराष्ट्रीय व्यापार संघटना स्थापनेविषयी प्रस्ताव मांडण्यात आला, पण याच्याविषयी मात्र सहमती झाली नाही. या दोन ऑर्गनायझेशन झाल्या, हे प्रस्ताव मांडला, हे विधान बरोबर आहे. तर ब हे विधान आपण बघितलं की चुकीचं होतं. 44 सदस्य होते, ते आधी आपण एलिमिनेट केलं तरी तुम्ही योग्य उत्तरापर्यंत येऊ शकता. इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशनचा प्रस्ताव मांडण्यात आला होता, पण त्याच्या रिलेटेड कार्य मात्र झालं नाही किंवा सहमती झाली नाही. प्रश्न क्रमांक 33, सरकारने दिलेली विधाने लक्षात घ्या. खालील विधाने आपल्याला लक्षात घ्यायची आहेत. उच्च महसुली, खालील विधाने लक्षात घ्या. उच्च महसुली खर्च अर्थव्यवस्थेची निर्धनता व मागासलेपणा दर्शवतो. सरकारचा उच्च भांडवली खर्च अर्थव्यवस्थेचा खाजगी गुंतवणुकीचा प्रभाव दर्शवतो. महसुली खर्चामागे अर्थव्यवस्थेची उत्पादकता सुधारणे अपेक्षित असते. साधारणतः जर शासनाचा खर्च आपण बघितला की शासनाने केलेला खर्च हा दोन ह्याच्यामध्ये आयामामध्ये आपण डिवाइड करू शकतो. दोन मेजर कॅटेगरी आपण करू शकतो. एक म्हणजे महसुली खर्च आणि दुसरा आहे भांडवली खर्च. हा महसुली जो खर्च आहे तो शासनाचा जो दैनंदिन खर्च विशेषतः येतो, कर्मचाऱ्यांचे पगार, दैनंदिन कन्झम्पशनच्या रिलेटेड गोष्टी, हा महसुली खर्चामध्ये येतो. भांडवली खर्च हा उत्पादक मालमत्ता निर्माण करण्याचा, ऍसेट निर्माण करण्याचा आहे. आपण बघितलं होतं की लास्ट लेक्चरला अर्थव्यवस्थेमध्ये गुंतवणूक कशाला म्हणायचं किंवा इन्व्हेस्टमेंट कशाला म्हणायचं, तर तुमच्या जे मॅक्रो इकॉनॉमिकचं NCERT आहे 12वीचं, त्यात एक स्पेसिफिक लाईन दिली, इन्व्हेस्टमेंट in economic sense is always capital formation. कॅपिटल फॉर्मेशन म्हणजे काय? भांडवल निर्माण म्हणजे काय? तर काहीतरी ऍसेट, तुमची मालमत्ता निर्माण होते, या भांडवली खर्चातून तेच अपेक्षित आहे. तर महसुली खर्चामागे अर्थव्यवस्थेची उत्पादकता सुधारणे ही अपेक्षा असते. तर हे विधान चुकीचं आहे. ह्या भांडवली खर्चामुळे काय होणार आहे? कॅपिटल गुड्समुळे शासनाची अर्थव्यवस्थेची उत्पादकता वाढणार आहे. भांडवली वस्तू म्हणजे काय? तर कुठल्या मशीन प्रोड्यूस केल्या तर हे मशीन्स काय करणार? अधिक उत्पादकता, अधिक उत्पादन करणार. महसुली खर्चाने ते होत नाही, तर भांडवली खर्च करावा लागतो.
त्याच्यामुळे जर उच्च महसुली खर्च असेल तर ती अर्थव्यवस्थेची निर्धनता व मागासलेपणा दर्शवतो, कारण भांडवली खर्च जास्त असणं गरजेचं आहे जर उत्पादकता सुधारायची असेल तर. त्यामुळे पहिलं विधान बरोबर आहे, तर हे विधान चुकीचं आहे. आपल्याला काय बरोबर नाही यावर रिलेटेड विचारलेलं आहे. तर एक तर लक्षात आले की पहिलं विधान बरोबर आहे. आता आणि हे पण लक्षात आले हे विधान बरोबर नाही, हा पण पर्याय कट झाला. आता आपल्याला ह्या दोन पर्यायामध्ये विचार करायचा आहे. एकही बरोबर नाही असं नाही, त्यामुळे उत्तर तर ब आणि क हे असणार आहे. ब वरती आपण फोकस करूया. सरकारचा उच्च भांडवली खर्च अर्थव्यवस्थेत खाजगी गुंतवणुकीचा प्रभाव दाखवतो. शासनाचा उच्च भांडवली खर्च असेल तर ती खाजगी नाही, सार्वजनिक गुंतवणुकीचा प्रभाव दाखवेल. आपण भांडवली खर्च म्हणजेच काय, गुंतवणूक, इन्व्हेस्टमेंट हे अर्थव्यवस्थेच्या परिभाषेत बघितलं. जे शासनाला बजेट स्टेटमेंट मांडावं लागतं अनुच्छेद 112 नुसार, आर्टिकल 112 नुसार शासनाला जे अर्थसंकल्प मांडावा लागतो, त्या अर्थसंकल्प राज्यघटनेनुसार शासनास महसुली खर्च आणि भांडवली खर्च वेगवेगळा दाखवणं हे संविधानाने बंधनकारक केलेलं आहे. आपण लास्ट लेक्चरला तुटीविषयी बघितलं तेव्हा असं लक्षात गेलं की महसुली तूट असेल तर ते अर्थव्यवस्थेची विदारक स्थिती दर्शवतं किंवा अर्थव्यवस्थेची अनारोग्याची अवस्था दर्शवतं. कारण महसुली तूट आहे याचा अर्थ काय, शासनाला त्याचा दैनंदिन खर्च भागवण्यासाठी सुद्धा पैसा कर्ज उभारावं लागतंय. तर त्या कंटेक्स्ट मध्ये सुद्धा उच्च महसुली खर्च अर्थव्यवस्थेची निर्धनता मागासलेपणा दर्शवतो. प्रश्न क्रमांक 34. खालीलपैकी कोणत्या कृतीतून असे दिसून येते की सरकारने राजकोषीय धोरणाचा वापर विषमता कमी करण्यासाठी केलेला आहे? राजकोषीय धोरण म्हणजे याला इंग्रजीमध्ये फिस्कल पॉलिसी शासनाची जी आहे, राजकोषीय धोरण शासनाचे वित्तीय धोरण. आरबीआयचं जे असतं ते मौद्रिक धोरण किंवा मॉनिटरी पॉलिसी असते शासनाची. राजकोषीय धोरण विषमता कमी करण्यासाठी केलेलं आहे. तर प्रतिगामी कर संरचना लागू केली, रिग्रेसिव्ह कर रचना लागू केली, तर असं नाही, प्रोग्रेसिव्ह कर रचना असणं हे विषमता कमी करण्यासाठी गरजेचं आहे. आपण प्रोग्रेसिव्ह रिग्रेसिव्हला फरक मगाशी बघितला, तर हे चुकीचं आहे. गरीब घटकांसाठी करात सवलत किंवा कराचा दर अत्यल्प ठेवला हे विधान बरोबर आहे. हे पुरोगामी कर रचना किंवा प्रोग्रेसिव्ह टॅक्सेशनचं स्थिती दर्शवतं. लक्झरी वस्तूंवर जादा कर आकारणी रद्द केली, तर लक्झरी वस्तूंवर जादा कर आकारावा लागेल. लक्झरी वस्तू विशेषतः कोण खरेदी करतात, जे श्रीमंत आहेत, तर त्या श्रीमंतांवरचा कर जास्त असणं गरजेचं आहे जेणेकरून विषमता कमी होईल. समाजातील दुर्बल घटकांना लक्ष करून सरकारी खर्चात वाढ केली, तर हे सुद्धा विधान जर बघितलं तर विषमता कमी करण्यासाठी बरोबर असू शकतं. तर 2 आणि 4 कॉम्बिनेशन असलेला पर्याय असायला पाहिजे होता, पण इथं तुम्हाला एकच निवडायचं आहे. पण लक्षात घ्या 2 आणि 4 ज्यांनी निवडलेलं आहे, 2 किंवा 4 पैकी, ते दोन्ही सुद्धा बरोबर आहेत. दुर्बल घटकांना लक्ष करून सरकारी खर्चात वाढ केली तर त्यामुळे पण विषमता कमी होणार आहे. प्रश्न क्रमांक 35. चुकीची जोडी ओळखा. महसुली जमा, रेव्हेन्यू रिसिप्ट असं याला म्हटलं जातं. महसुली जमा, महामंडळ कर, जीएसटी शासनाचं काय आहे, महसूल आहे, कर महसूल याला म्हणतात. महसुली जमा ही काय आहे, कर महसुली जमा आहे. महसुली खर्च, कर्जावरील व्याज, देणी, कर्जाची पुनर्प्राप्ती. आता कर्जावरील व्याजाची देणी हे जरी महसुली खर्च असलं तर कर्जाची पुनर्प्राप्ती हा महसुली जमा आहे. लक्षात घ्या, पुनर्प्राप्ती होते शासनाला, ही काय आहे, जमा आहे, तो खर्च येत नाही. आपल्याला चुकीची जोडी ओळखायची असल्यामुळे ब उत्तर बरोबर आहे. भांडवली जमा, निर्गुंतवणूक आणि IMF कडून मदत ही आपली भांडवली जमा असेल. भांडवली खर्च, राज्यांना किंवा केंद्रशासित प्रदेशांना दिलेले कर्ज, धरण उभारणी हा भांडवली खर्च असेल. भांडवली खर्च काय करतो, तर शासनाची जे आपल्या अर्थव्यवस्थेतील उत्पादकता आहे ती वाढवतो, अर्थव्यवस्थेतील मालमत्ता वाढवतो, थोडक्यात ऍसेट क्रिएट करतो भांडवली खर्च. हे विधान चुकीचं आहे भांडवली महसुली खर्चामधून. प्रश्न क्रमांक 36. ह्यू डाल्टन व आर्थर पिनो यांनी विकसित केलेल्या महत्तम सामाजिक लाभ सिद्धांतानुसार महत्तम सामाजिक लाभ मिळवण्यासाठी राजकोषीय धोरण असे राबवावे जेणेकरून
डॅश डॅश असेल. यालाच काय म्हणतात, या सिद्धांताला, की तुमची जी टॅक्सेशन पॉलिसी आहे शासनाची, राजकोषीय धोरणातला एक महत्वाचा आयाम काय आहे शासनाच्या, कर आकारणी किंवा कर रचना. तर ही कर आकारणी किंवा कर रचना कशी असावी जेणेकरून शासनाला त्याचा लाभ तर होईलच, पण त्या शासनाच्या लाभाच्या पुढे जाऊन सामाजिक लाभाची एक परिस्थिती निर्माण होईल, म्हणजे व्यापक सामाजिक लाभ निर्माण होईल. एक प्रकारे शासन कर आकारतंय याचा अर्थ काय करतंय, की जी क्रयशक्ती आहे, परचेसिंग पॉवर आहे, क्रयशक्ती, परचेसिंग पॉवर ही ज्याच्यावर कर आकारते त्या व्यक्तीकडून कुणाकडे ट्रान्सफर करते, तर शासनाकडे किंवा सार्वजनिक अधिकरणाकडे ट्रान्सफर करते. तर आता ही जी क्रयशक्ती आपण ह्या व्यक्तींकडून काढून घेत आहोत, त्या काढून घेणाऱ्या गोष्टीला आपण त्याग म्हणू शकतो. यालाच इंग्रजीमध्ये या सिद्धांतांनी सॅक्रिफाईस ऑर डिसयुटिलिटी असं म्हटलेलं आहे. कारण याचा उपयोग त्यांना करता येत नाहीये, कारण शासनाने त्यांच्याकडून तो पैसा काढून घेतल्यामुळे त्यांचा जो डिस्पोजेबल इन्कम आहे तो कमी झाला. त्यामुळे याला त्याग आणि सॅक्रिफाईस म्हणतात. आता ह्या त्याग आणि सॅक्रिफाईसला किंवा डिसयुटिलिटीला तरच अर्थ येईल की याच्यातून ज्या वेळेला काही बेनिफिट किंवा लाभ और युटिलिटी निर्माण होईल. तर ते असं म्हणतात की शासनाचं राजकीय धोरण असं असावं की सामाजिक त्याग म्हणजेच काय, तुम्ही जितका कर घेतलेला आहे त्या व्यक्तींची पर्चेसिंग पॉवर जी कमी केलेली आहे त्या त्यागाच्या बदल्यात इक्वल अमाऊंटचा सीमांत सामाजिक लाभ व्हावा. तो सामाजिक लाभ त्यापेक्षा जर कमी होत असेल तर ती कर रचना, राजकोषीय धोरण हे महत्तम सामाजिक लाभाच्या सिद्धांतानुसार चुकीचं ठरेल. त्यामुळे याचं विधान किंवा 2 हे बरोबर आहे. थोडक्यात दोन गोष्टी आहेत, त्याग, सॅक्रिफाईस ऑर डिसयुटिलिटी, बेनिफिट ऑर युटिलिटी. बेनिफिट युटिलिटी कधी म्हणायचं, जेव्हा सामाजिक लाभ होतो. त्याग कशाला म्हणायचं, जो आपण कर आकारलेला आहे त्याला त्याग असं म्हटलं जातं. 2021 अर्थसंकल्पाची थीम, 2020-21च्या अर्थसंकल्पाची थीम, 2021-22 असायला पाहिजे. अर्थसंकल्पाची थीमचे प्रमुख विषय काय होते? ईज ऑफ लिव्हिंगच्या दृष्टीने शासनाने ह्या अर्थसंकल्पाची रचना केली होती, ईज ऑफ लिव्हिंगच्या दृष्टीने. तर याच्या थीम्स मध्ये एस्पिरेशनल डिस्ट्रिक्ट, केअरिंग सोसायटी आणि इकॉनॉमिक डेव्हलपमेंट फॉर ऑल या सर्व गोष्टी होत्या. अ ब क हे 4 हे उत्तर बरोबर आहे. हे अर्थसंकल्प ज्याने बघितलं असेल त्याला माहित असेल की एस्पिरेशनल डिस्ट्रिक्ट, आकांक्षी भारत, केअरिंग सोसायटी, इकॉनॉमिक डेव्हलपमेंट फॉर ऑल या सर्व थीम त्याच्यामध्ये. तरलता समायोजन बद्दल विधाने अभ्यासा. तरलता समायोजन म्हणजे काय? आरबीआयची जी लिक्विडिटी ऍडजस्टमेंट फॅसिलिटी आहे त्याला तरलता समायोजन असं म्हटलं जातं. आरबीआयने वापरलेले तरलता समायोजन हे एक प्रकारचे मौद्रिक धोरण आहे, बरोबर. मॉनिटरी पॉलिसी, आता मगाशी सांगितलं की मॉनिटरी पॉलिसी आरबीआयची असते, शासनाची राजकोषीय धोरण असतं. या धोरणांतर्गत व्यापारी बँकांना पुनर्खरेदी कराराद्वारे कर्ज घेण्यास परवानगी मिळते, बरोबर आहे. रिपर्चेसिंग अग्रीमेंट केली जाते आणि त्यांनी कर घेता येतो. यामध्ये सीएसआर, एसएलएसआर यासोबत रेपो दर व रिव्हर्स रेपो रेट याचा समावेश होतो. तर यात रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेटचा समावेश होतो, एसएलआर आणि सीआरआरचा नसतो. त्यामुळे हे विधान चुकीचं आहे. क आणि ब हे विधान दोन बरोबर आहे. रेपो आणि रिव्हर्स रेपो याचा समावेश होतो. रेपो मध्ये काय होणार की आरबीआय कर्ज देणार व्यापारी बँकांना आणि ते कर्ज दिल्यामुळे बाजारातील तरलता वाढणार, रेपो रेट जर आपण कमी केला तर. रिव्हर्स रेपो रेट म्हणजे काय, तर आरबीआय एक प्रकारे बँकांकडून कर्ज घेते शासनाचे जे रोखे आहेत त्याच्या बदल्यामध्ये, त्यामुळे यांनी सुद्धा तरलता कमी जास्त करता येते. तर लिक्विडिटी ऍडजस्टमेंट फॅसिलिटी, तरलता समायोजनामध्ये रेपो आणि रिव्हर्स रेपोचा वापर केला जातो. मौद्रिक धोरण आहे आणि पुनर्खरेदी कराराद्वारे कर्ज घेण्यास परवानगी मिळते. मध्यवर्ती बँक, प्रश्न क्रमांक 39. मध्यवर्ती बँक ही देशातील मुद्रा व बँकिंग संरचनेतील शिखर संस्था आहे.
मध्यवर्ती बँकेची उपरोक्त व्याख्या कोणत्या तज्ञांनी केलेली आहे? तर याचं उदाहरण डॉक्टर M.H. डिकॉक हे बरोबर आहे. फॅक्च्युअल प्रश्न होता. मध्यवर्ती बँक ही देशातील मुद्रा व बँकिंग संरचनेतील शिखर संस्था आहे असं विधान त्याने केलं. वाढत्या किमतीबरोबर जर वस्तूची मागणी वाढत असेल तर अशा वस्तूंना काय म्हणतात? आता साधारण आर्थिक परिभाषेत काय होतं? डिमांड सप्लाय, मागणी पुरवठा याच्या दृष्टीने काय होतं की जर किंमत वाढली तर वस्तूची मागणी काय होईल? कमी होईल. पण जर किंमत वाढली तर वस्तूची मागणी वाढते. अशा अपवादात्मक ज्या वस्तू आहेत त्यांना गिफेन वस्तू असं म्हटलं जातं. अर्थात इथे वेल्बेन किंवा स्नोब वस्तू हे उत्तर पण बरोबर आहे. इथे प्रश्न थोडासा नीट फ्रेमिंगची गरज होती. 1 आणि 3 हे दोन्ही विधान बरोबर आहेत. आता यातला फरक आपण जाणून घेऊया. तुमच्या परीक्षेसाठी काय महत्वाचं असेल? पुढे जर प्रश्न आला तर गिफेन वस्तू काय आहेत किंवा वेल्बेन किंवा स्नोब वस्तू काय आहे यातला फरक तुम्हाला माहित असेल तर ते परीक्षेला महत्वाचं ठरेल. आता गिफेन वस्तू म्हणजे काय? तर जसं इथे सांगितले की या वस्तूंची किंमत जर त्या वस्तूची मागणी जर किंमत वाढली तर वाढते. किंमत वाढली तर मागणी पण वाढते. या वस्तूचं वैशिष्ट्य असं आहे गिफेन वस्तूंचं की या वस्तू ह्या एकतर मागणीच्या जो लॉ ऑफ डिमांड आहे त्याला अपवाद आहेत. दुसरं असं की ह्या गोष्टी ह्या स्वस्त गोष्टी, लो इन्कम किंवा स्वस्त गोष्टी याच्यामध्ये येतात. थोडक्यात नॉन लक्झरी गुड असतात. म्हणजे काय? ब्रेड सारखी गोष्ट असेल तर अशा ब्रेड सारख्या गोष्टी असतील. जर समजा किंमत वाढल्या वस्तूच्या तर लोक काय करतील? एक प्रकार मीठ घेणार नाहीत, मांस घेणार नाहीत, पण ब्रेड घेतील. कारण जगण्यासाठी किंवा उपभोग सुरू ठेवण्यासाठी त्यांना काहीतरी करावं लागेल. तर वस्तूची किंमत वाढल्यानंतर पण ते ब्रेडची खरेदी जास्त करतील. तर गिफेन वस्तू काय आहेत? लो इन्कम गोष्टी आहेत, अल्प हे असतं त्याचं आणि स्वस्त असतात, नॉन लक्झरी गुड्स आहेत. आता वेलबेन आणि स्नो गुड्स याच्यामध्ये पण लॉ ऑफ डिमांडला कॉन्ट्रडिक्शन करतं. याची पण किंमत जर वाढली तर मागणी वाढते. फक्त या लक्झरी गुड्स आहेत, हे लक्षात घ्या. वेलबेन किंवा स्नो गुड ह्या लक्झरी गुड्स आहेत. एक प्रकारे समाजातील सोशल स्टेटस वाढवण्यासाठी जरी किंमत वाढली तरी लोक ही घेताना दिसतात. तर समाजातील सोशल स्टेटसशी संबंधित आहे. तर मग लॉ ऑफ डिमांडला ह्या दोन्ही पर्याय फारकत घेताना दिसतात. गिफेन वस्तू नॉन लक्झरी गुड्स, वेलबेन वस्तू लक्झरी गुड्स. तो पूरक वस्तू कॉम्प्लिमेंटरी गुड्स तुम्हाला माहिती आहे की टेनिस रॅकेट असेल तर त्याच्याबरोबर टेनिसचा बॉल हे कॉम्प्लिमेंटरी गुड आहे. जर टेनिस रॅकेटची प्राइस वाढली तर टेनिस बॉलची पण प्राइस वाढू शकते. टेनिस रॅकेटची प्राइस कमी झाली तर टेनिस बॉलची प्राइस पण वाढू शकते. कॉम्प्लिमेंटरी पूरक वस्तू त्याच्यामध्ये येतात. आता क्लब वस्तू या एक प्रकारे पब्लिक गुड्सचा भाग आहे. सार्वजनिक वस्तूचा एक प्रकारे भाग आहे. तर तुमच्या एनसीईआरटी मध्ये 12वीच्या मायक्रो इकॉनॉमीच्या एनसीईआरटी मध्ये सार्वजनिक वस्तू म्हणजे काय याची चर्चा आहे. पब्लिक गुड्स. त्यात असं म्हटलं की शासनाचं एक महत्वाचं काम काय आहे तर सार्वजनिक वस्तूंचा पुरवठा किंवा सार्वजनिक वस्तूंची तरतूद करणं हे शासनाचं काम आहे. सार्वजनिक वस्तूचं वैशिष्ट्य असं असतं की ह्या नॉन एक्सक्लुडेबल असतात. म्हणजे याच्या उपभोगापासून तुम्ही कोणाला वंचित करू शकत नाही. सार्वजनिक शासनाचे जे पार्क आहेत, मैदाने आहेत, इथे तुम्ही कोणाला बॅरियर निर्माण करू शकत नाही. त्यांचा उपभोग घेण्यासाठी सर्वांना मुभा असते. नॉन एक्सक्लुडेबल असतात. दुसरं असं की इथे ना की जी प्राइस असते ती प्रत्येक वेळेला आपण डिटरमाइन करू शकतो असं नाही. म्हणजे रायव्हलच असते असं नाही. म्हणजे एकाने कन्झ्युम केलं म्हणून दुसऱ्याला ते मिळणार नाही असं असतं. तर तुमची एनसीईआरटी असते म्हणते की नॉन रायव्हलस आहे ते. नॉन रायव्हलस म्हणजे आता समजा एखाद्या दुकानातून एखाद्याने चॉकलेट विकत घेतलं तर ते चॉकलेट दुसऱ्याला मिळणार नाही. याचा अर्थ ते रायव्हलस कन्झम्पशन झालं. नॉन रायव्हलस म्हणजे एखाद्याने उपभोग घेतल्यानंतरही दुसऱ्याला त्याचा उपभोग घेता येतो. आता क्लब वस्तू ज्या आहेत, क्लब गुड्स ज्या आहेत या पब्लिक गुड्स प्रमाणेच असतात. फक्त एवढंच की त्यात तुम्ही काही लोकांना एक्सक्लूड करू शकतो. म्हणजे सिनेमा हॉल आहे तर हा प्रायव्हेट हॉल आहे. इथे बघायला गेलं तर सर्वांना प्रवेश आहे. पण तिथे पण तुम्हाला काय करू शकतात? पैशाची अट आहे किंवा अशा दुसऱ्या अटी घालून तुम्ही काही लोकांना एक्सक्लूड करू शकता. तर क्लब गुड इज वन ऑफ द सबसेट ऑफ पब्लिक गुड. फक्त एक की ते तुम्ही काही लोक एक्सक्लूड करू शकता. पण हे पण नॉन रायव्हलस आहे. म्हणजे सिनेमा हॉलमध्ये मी गेल्यामुळे दुसऱ्या कोणाला तरी जाता येणार नाही असं नाही. ते सुद्धा जाऊ शकतात.
सो इट इज नॉन रायव्हलस. प्रश्न क्रमांक 41, खालीलपैकी कोणते मागणीजन्य चलन पुरवठ्याचे कारण आहे? डिमांड फुल इन्फ्लेशन बद्दल प्रश्न आहे. मागणीजन्य चलन पुरवठ्याचे कारण आहे. प्रत्यक्ष करातील घट, जर डायरेक्ट टॅक्स कमी केला तर काय होणार आहे? लोकांचं उत्पन्न, जे त्यांच्याकडे येणारं जे डिस्पोजेबल इन्कम आहे ते वाढेल. वाढल्यामुळे लोकांकडे पैसे जास्त आल्यामुळे काय होईल? मागणी वाढेल वस्तूंना आणि मागणीजन्य चलन फुगवटा होऊ शकतो. तर हे विधान बरोबर आहे. शासनाला जर त्याच्या राजकोषीय धोरणातून किंमत नियंत्रण करायची असेल, भाववाढ नियंत्रण करायची असेल, तर ते काय करतात? प्रत्यक्ष कराचा दर वाढवताना दिसतात. युद्धजन्य परिस्थितीमध्ये पण अनेक वस्तूंच्या मागणी वाढताना दिसते. विशेषतः युद्धाशी संबंधित वस्तू असतील त्यांची मागणी वाढताना दिसते. तर युद्धजन्य परिस्थितीमध्ये पण इतिहासाचे वेगवेगळे दाखले तुम्ही बघितले तर मागणीजन्य पुरवठा वाढताना दिसतो. बहिर्गत कर्जाची परतफेड, आता शासनाने किंवा कोणत्याही आस्थापनाने त्यांचं बहिर्गत कर्ज, एक्सटर्नल कमर्शियल बॉरोइंग जे आहे ते परतफेड केली, तर काय होणार आहे? परतफेड केल्यामुळे जी आपल्या बाजारपेठेतील तरलता आहे किंवा पैसा आहे तो कमी होणार आहे. कारण तुम्ही काय केलं? कर्जाची परतफेड केली, पैसा कमी झाला, तरलता कमी झाली, तर त्याच्यामुळे काय होणार आहे? तरलता कमी झाल्यामुळे भाववाढ कमी होणार आहे. तर तरलता कमी झाल्यामुळे मागणी तितकी होणार. तर हे काही त्याचं कारण नाही, तो आपण आधी उडवून घेऊया. त्यानंतर चलन पुरवठ्याची वाढ. आता चलन पुरवठा इथं काय आपण बघितलं? बहिर्गत कर्जाची परतफेड केल्यामुळे चलन पुरवठा कमी झाला. चलन पुरवठ्यात वाढ झाली तर काय होणार? भाववाढ होणार. चलन जास्त लोकांकडे आलं त्याच्यामुळे काय होणार? लोक मागणी जास्त करणार वस्तूंची. त्यामुळे अ, ब आणि ड हे याचं अचूक उत्तर. फक्त अ, ब, ड चौथं उत्तर याचं बरोबर राहील. डिमांड सप्लाय, मागणी पुरवठा, या अर्थव्यवस्थेतील परिभाषा जर तुम्ही तरलतेला लावली, करन्सी किती आहे त्याला लावली, बाजारात किती चलन पुरवठा याला लावली, तर याचं उत्तर तुम्हाला देता येऊ शकतं. खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही? प्रश्न क्रमांक 42. तर राष्ट्रीय उत्पन्न नेहमी पैशातच व्यक्त केले जाईल असे नाही. राष्ट्रीय उत्पन्न ही एक प्रवाही संकल्पना आहे. राष्ट्रीय उत्पन्नात परदेशातून मिळणाऱ्या निव्वळ उत्पन्नाचा समावेश केला जातो. राष्ट्रीय उत्पन्नाचा घसारा निधीचा समावेश केला जात नाही. जसं मगाशी मी म्हटलं की तुमच्या स्टेट बोर्डच्या पुस्तकामध्ये उदारीकरण, जागतिकीकरण, खाजगीकरण याच्या रिलेटेड संकल्पनात्मक स्पष्टता, इकॉनॉमिक सेन्स वाढवण्यासाठीच्या गोष्टी अशा आहेत. त्याच पद्धतीने राष्ट्रीय उत्पन्न हा तुमचा जो चॅप्टर आहे स्टेट बोर्ड मधला, त्याच्यामधली स्टेटमेंट या वाक्यात आहेत. राष्ट्रीय उत्पन्न नेहमी पैशातच व्यक्त केले जातील असं नाही, तर त्यामध्ये तुमच्या राष्ट्रीय उत्पन्नाची वैशिष्ट्य दिलेली आहेत. त्यात एक वैशिष्ट्य आहे की राष्ट्रीय उत्पन्न नेहमी पैशातच व्यक्त केले जाते. पहिलं विधान तर आहे. राष्ट्रीय उत्पन्न एक प्रवाही संकल्पना आहे, डायनेमिक कन्सेप्ट आहे. राष्ट्रीय उत्पन्न परदेशातून मिळणाऱ्या निव्वळ उत्पन्नाचा समावेश केला जातो, हे सुद्धा उत्पन्न बरोबर आहे. याचा अर्थ होतो नेट इन्कम फ्रॉम अब्रॉड, नेट फॅक्टर इन्कम फ्रॉम अब्रॉड. काय प्रकार आहे नेट फॅक्टर इन्कम फ्रॉम अब्रॉड किंवा परदेशातून मिळणारे निव्वळ उत्पन्न? तर लक्षात घ्या, जेव्हा आपण जीडीपी मोजतो, राष्ट्रीय उत्पन्न मोजायचं आपल्याला, पण आपण जेव्हा जीडीपी मोजतो तेव्हा काय करतो की आपल्या डोमेस्टिक टेरिटरीमध्ये देशांतर्गत उत्पादित वस्तू आणि सेवांचा विचार करतो. पण या देशांतर्गत उत्पादित सेवा आणि वस्तू या दुसऱ्या देशातील परकीयांनी पण केलं असतील. म्हणजे एखादी साऊथ कोरियन कंपनी आहे, त्यांनी भारतामध्ये येऊन उत्पादन केलं, कारचं मॅन्युफॅक्चरिंग केलं, तर भारतातील जीडीपीत वाढ दिसेल, पण ऍक्च्युली ते राष्ट्रीय उत्पन्न कोणाचं आहे? साऊथ कोरियाचं आहे. मग अशी गोष्ट जी आहे ती आपल्या राष्ट्रीय उत्पन्नातून वजा करावी लागेल. भारतातील आस्थापने किंवा भारतीय कंपन्या परदेशात अशा प्रकारचं उत्पादन घेत असतील, ते आपल्या राष्ट्रीय उत्पन्नात ऍड केलं, तर ह्या ऍडिशन आणि सबस्ट्रॅक्शननी जे मिळतं त्याला नेट फॅक्टर इन्कम फ्रॉम अब्रॉड असं म्हणतात. परदेशातून मिळणाऱ्या निव्वळ उत्पन्नाचा समावेश असं म्हटलं जातं. राष्ट्रीय उत्पन्नात घसारा निधीचा समावेश केला जात नाही. तर हे एक ढोबळ उत्पन्न आहे. यात काय म्हटलं त्याला? ग्रॉस इन्कम आहे. ते नेट इन्कम जेव्हा आपल्याला काढायचं असेल तेव्हा घसारा, डिप्रिसिएशन हे करावं लागेल.
त्यामुळे ब क ड हे विधान बरोबर आहे. तुमच्या स्टेट बोर्डच्या पुस्तकामध्ये ही सगळी विधाने दिलेली आहेत. राष्ट्रीय उत्पन्न ही प्रवाही संकल्पना आहे, हे विधान बरोबर आहे मी म्हटलं. प्रवाही संकल्पना म्हणजे काय? आर्थिक परिभाषेमध्ये जे इकॉनॉमिक व्हेरिएबल्स आहेत ते एक तर फ्लो व्हेरिएबल म्हणजे प्रवाही असू शकतात किंवा स्टॉक व्हेरिएबल असू शकतात. हे पण तुमच्या एनसीईआरटीत दिले, फ्लो व्हेरिएबल आणि स्टॉक व्हेरिएबल. फ्लो व्हेरिएबल म्हणजे काय? तर सतत एखाद्या वर्षामध्ये सतत उत्पन्नात वाढ होत राहते. एक स्टॉक असणं म्हणजे काय? एका विशिष्ट काळात तुमच्याकडे किती आहे, मग तुमची सामुग्री असेल, तुमची निधी असेल, तर तो स्टॉक व्हेरिएबल मध्ये येतं. राष्ट्रीय उत्पन्न हे सतत एका वर्षाच्या कालावधीत अर्थव्यवस्थेतून उत्पादित वस्तू व सेवांचा एक प्रवाह दर्शवत असल्यामुळे राष्ट्रीय उत्पन्न ही एक प्रवाही संकल्पना आहे. आता इथं प्रश्न तुम्हाला काय बरोबर नाही असं विचारलंय, सॉरी. तर फक्त अ हे विधान चुकीचं आहे, पण तसं तुम्हाला ऑप्शन दिलेलं नाही. लक्षात घ्या, फक्त उत्तर असायला पाहिजे फक्त अ. बरोबर नाही असं विचारलेलं पहिलं विधानच चुकीचं आहे. प्रश्न क्रमांक 43. राष्ट्रीय उत्पन्न मापनाच्या उत्पादन पद्धतीबद्दल अचूक विधाने विचारात घ्या. राष्ट्रीय उत्पन्नाच्या मापनाबद्दल उत्पादन पद्धतीबद्दल, आता तुम्हाला माहित असेल की राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन करण्याच्या 3 पद्धती तुमच्या एनसीईआरटी मध्ये पण किंवा तुमच्या बाकीच्या पुस्तकामध्ये पण दिलेल्या आहेत. एक म्हणजे उत्पादन पद्धती, त्याला प्रोडक्शन मेथड म्हणतात. त्यानंतर उत्पन्न पद्धती आणि उपभोग किंवा एक्सपेंडिचर पद्धती. उत्पादन पद्धती म्हणजे काय? तर तुम्ही किती उत्पादन घेताय वस्तू आणि सेवांचं एखाद्या विशिष्ट कालावधीत, याचं डायरेक्ट मापन केलं जातं. उत्पन्न पद्धती म्हणजे काय? तुमचे जे उत्पादनात समाविष्ट होणारे घटक आहेत, फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन आहेत, यांना उत्पन्न किती मिळतं. म्हणजे आता काय आहेत फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन? एक आहे लँड आहे, तर या लँडला काय मिळेल? इंटरेस्ट मिळेल, व्याज मिळेल. कारण ते एक प्रकारचं कॅपिटल आहे. लँड नंतर आहे लेबर, हे लेबरला काय मिळेल? वेज, मजुरी मिळेल. तुमच्या कॅपिटलवरती पण तुम्हाला इंटरेस्ट मिळेल. अशा प्रकारे तुमच्या फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शनवर जे उत्पन्न मिळतं त्याची बेरीज केली तर तुमचं राष्ट्रीय उत्पन्न मिळू शकतं. उपभोग म्हणजे शासनाचा खर्च, सर्व लोकांचा खर्च, प्रायव्हेट कन्झम्पशन, या सगळ्या कन्झम्पशनचा एकत्रित विचार करून उपभोग काढला जातो. उपभोग समजला तरी पण राष्ट्रीय उत्पन्न कळू शकतं. या 3 राष्ट्रीय उत्पन्नाच्या मोजमापनाच्या पद्धती आहेत. उत्पादन पद्धती ही माल साठा पद्धती पण म्हणून ओळखली जाते. स्टॉक पाईल असं पण त्याला म्हटलं जातं. हे पण विधान बरोबर आहे. किती प्रकारचा माल साठा तुम्ही निर्माण करताय हे त्यात पाहिलं जातं. उत्पादन पद्धतीने राष्ट्रीय उत्पन्न मापन करताना उत्पादनावर लक्ष केंद्रित केलं जातं, बरोबर आहे. बाकीच्या मेथडमध्ये उत्पन्न आणि उपभोगावर भर केला जाते. या पद्धतीत उत्पन्न मोजण्यासाठी अर्थव्यवस्थेची विभागणी विविध क्षेत्रात केली जाते, बरोबर. तर काय केलं जातं? शेती क्षेत्राचं किती उत्पन्न आहे, आता आपण काय करतो की जीव्हीए काढतो, ग्रॉस व्हॅल्यू ऍडेड, प्रत्येक क्षेत्राचा, आणि मग ऍड करून उत्पादन किती झालेलं आहे त्यातून राष्ट्रीय उत्पन्न काढतो. तर शेती क्षेत्र आहे किंवा खाण क्षेत्र आहे, या प्रकारचं उद्योग क्षेत्र आहे, याची विभागणी करून किती प्रकारचं उत्पादन झालेलं आहे हे शोधतो. या पद्धतीने राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन करताना विभाजनावरती भर दिला जातो. तर उत्पन्न पद्धतीमध्ये विभाजनावरती भर दिला जातो, ना की उत्पादन पद्धतीमध्ये. तुमच्या स्टेट बोर्डच्या एनसीईआरटी मध्ये डायरेक्टली मेन्शन असलेलं वाक्य आहे. त्याच्यामुळे आपल्याला काय विचारलं आहे? बरोबर विधाने विचारलेली आहेत. फक्त अ, ब, क हे 3 विधाने बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 44. आदेशात्मक समाजवादी अर्थव्यवस्थेत संसाधनाचे वाटप कार्यक्रम नसते. तर हे चुकीचं आहे. मगाशीच म्हटलं की रिसोर्स अलोकेशन हे लिबरलायझेशन मध्ये, उदारीकरणामध्ये अपेक्षित नाही. रिसोर्स अलोकेशन किंवा संसाधनाचे वाटप कुठल्या अर्थव्यवस्थेत अपेक्षित आहे? आदेशात्मक समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये अपेक्षित आहे. मग पहिलं विधान तर आपण सेफली कट करू शकतो. समाजवादी अर्थव्यवस्थेत सहकार्य तर भांडवली अर्थव्यवस्थेत स्पर्धा दिसून येते, हे विधान बरोबर आहे. मगाशी पण आपण म्हटलं की समाजवादी अर्थव्यवस्था की लोकशाही समाजात सहकार्यावरती भर देतो, ना की संघर्षावरती भर देतो. चीन, रशिया, क्युबा ही कम्युनिस्ट अर्थव्यवस्थेची उदाहरणं आहेत, हे सुद्धा बरोबर आहे. वेल नोन असलेले फॅक्ट. प्रश्न क्रमांक 45. लेझिस फेअर संकल्पनेसंदर्भात कोणत्या प्रकारच्या अर्थव्यवस्थेशी संदर्भित आहे? लेझिस फेअर हे पण तुम्ही एक वेल नोन असलेली टर्म आहे. ही भांडवलशाही अर्थव्यवस्थेशी संबंधित असलेली टर्म आहे.
तुमच्या 12वीच्या मॅक्रो इकॉनॉमिक एनसीईआरटीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या चॅप्टरमध्ये लेझी स्फिअर ही टर्म आलेली आहे. भांडवलशाही अर्थव्यवस्था, मुक्त प्रवाह, मुक्त अर्थव्यवस्था याच्याशी संदर्भित असलेली टर्म आहे. प्रश्न क्रमांक 46. डॅश नुसार अर्थव्यवस्था विकसित होताना बाजारातील शक्ती प्रथम असमानता वाढवते आणि नंतर समाजाच्या एकूण आर्थिक असमानतेत घट करते. ॲज इकॉनॉमी डेव्हलप्स, मार्केट पॉवर फर्स्ट इन्क्रीजेस अँड डिक्रीजेस द ओव्हरऑल इकॉनॉमिक इनइक्वलिटी इन द सोसायटी. मागासच्या प्रश्नांमध्ये जिथे लाफेर कर्व आला होता तिथेच आपण कुझनेट कर्व डिस्कस केला. तर कुझनेट कर्व कशाशी रिलेटेड आहे? या इनइक्विलिटीशी, असमानतेशी रिलेटेड आहे. आपण इन्व्हायरमेंटल कुझनेट कर्व पण डिस्कस केला होता. फिलिप्स कर्व आपण इन्फ्लेशन आणि अनएम्प्लॉयमेंटशी संदर्भात होता. लाफेर कर्व हा टॅक्स रिलेटेड शासनाच्या होता. प्रश्न क्रमांक 47. खालीलपैकी कशास विकासाचा निर्देशक म्हणता येणार नाही? तर विकासाचा निर्देशक, विकास हीच एक खूप व्यापक संकल्पना असल्यामुळे या विकासाचे अनेक निर्देशक आहेत. अर्थव्यवस्थेत कृषी क्षेत्राचा हिस्सा, कुपोषण, जैवविविधता आणि जीडीपी भांडवलावरती भांडवली उत्पन्न, कॅपिटल इन्कम. आता कॅपिटल इन्कम मगाशीच आपण बघितलं, भांडवली उत्पन्न असेल तर ते काय दर्शवतं? उत्पादक अर्थव्यवस्था, विकसित अर्थव्यवस्था दर्शवतं. त्याच्यामुळे हे तर डेफिनेटली असलं पाहिजे. आपल्याला काय नाही हे विचारलेलं आहे. जैवविविधता, तर आता जो पारंपरिक वृद्धीचा दृष्टिकोन आहे तो हे करून सर्वसमावेशक विकासाकडे आपण जातोय, शाश्वत विकासाकडे जातोय. मागच्या टेस्टमध्ये आपण ग्रॉस हॅपीनेस इंडेक्स पण भूतानचा बघितला. ह्या ग्रॉस हॅपीनेस इंडेक्सचा एक महत्वाचा आयाम, 4 आयाम आपण बघितले होते, त्यातला एक जैवविविधता होता. तर विकासाच्या निर्देशांकामध्ये निश्चितपणे जैवविविधता पण येते. आपण बघितलं ग्रीन जीडीपी सुद्धा पाहिला होता. त्यानंतर इन्व्हायरमेंटल डोमेस्टिक प्रोडक्ट, पर्यावरणीय देशांतर्गत उत्पाद ही संकल्पना बघितली. उत्तराखंड राज्याने हा इन्व्हायरमेंटल डोमेस्टिक प्रोडक्ट मोजण्यास सुरुवात केलेली आहे. त्यामुळे जैवविविधता हा विकासाचा महत्वाचा निर्देशक आहे. तर आपल्याला कोणता नाही हे विचारल्यामुळे जैवविविधता इथून कट करावी लागेल. कुपोषण, आता कुपोषण असणं हे एक विकसित अर्थव्यवस्थेचं वैशिष्ट्य आहे असं पण म्हणू शकणार नाही. पोषणाचा योग्य दर्जा असणं गरजेचं आहे. त्यामुळे कुपोषण हे विकसित अर्थव्यवस्था किंवा विकासाचं निर्देशक म्हणता येणार नाही. त्यामुळे तिसरं उत्तर बरोबर असेल. खालीलपैकी कोणत्या समितीच्या शिफारसीला अनुसार 1980 मध्ये पर्यावरण विभागाची स्थापना झाली? 1980 मध्ये आपल्याकडे पर्यावरण विभाग स्थापन झालं. विभाग कधी स्थापन झाला? 1980 ला. आणि हा 1985 मध्ये या विभागाच्या जागी आपण मंत्रालय जे आता आहे आपलं पर्यावरण मंत्रालय हे स्थापन केलं. तर हे लक्षात ठेवा, 1980 ला विभाग स्थापन झाला, 85 ला मंत्रालय स्थापन झालं. तर यासाठी समिती होती एनडी तिवारी समिती. या एनडी तिवारी समितीची शिफारसीनुसार कशासाठी ही समिती होती? तर पर्यावरण संरक्षणासाठी प्रशासकीय व वैधानिक उपाययोजने किंवा शिफारसी करणे, प्रशासकीय व वैधानिक शिफारसी पर्यावरणीय संरक्षणासाठी सांगणे, त्यासाठी ही एनडी तिवारी समिती होती. त्यांनी सांगितलं की असा स्वतंत्र विभाग पर्यावरण संरक्षणासाठी असला पाहिजे. खालील परिषदांचा घटनांचा क्रम लावा. आता आपण मगाशीच बघितलं की जैवविविधता हा एक विकासाचा महत्वाचा निर्देशांक आहे. पर्यावरणामध्ये किंवा विकासामध्ये पर्यावरणाला महत्व आहे. या कंटेक्स्टमध्ये पर्यावरणीय अर्थशास्त्र महत्वाचे ठरते, खास करून क्लायमेट चेंजच्या कंटेक्स्टमध्ये सुद्धा पर्यावरणासंबंधित महत्वाच्या गोष्टी आपल्याला माहित पाहिजे. तर या तुमच्या अभ्यासाचा भाग असलेल्याच गोष्टी आहेत. खरंच प्रत्येकाला आपल्याला माहित असलेल्या गोष्टी. तर वरवर बघितलं तरी लक्षात येतं की मिलेनियम डेव्हलपमेंट गोल यात सर्वात शेवटी आले पाहिजेत. कालानुक्रमिक क्रम लावायचा आहे, त्यामुळे ड हे शेवटी आलं पाहिजे. त्यामुळे आपण दुसरा आणि चौथा पर्याय इथे इलिमिनेट करू शकतो. वर्ल्ड कन्झर्वेशन स्ट्रॅटेजी आउटलुक हा जो डॉक्युमेंट आहे किंवा दस्तावेज आहे हा IUCN या संस्थेने मांडला होता. विशेषतः 1980 मध्ये वर्ल्ड कन्झर्वेशन स्ट्रॅटेजी आउटलुक. रिओ अर्थ समिट 1992 झाली होती, ही आपल्याला माहितच आहे. क्योटो समिट 1997 झाली, यातून क्योटो प्रोटोकॉल आला. तर 1980, 1992 आणि 1997 असा क्रम असल्यामुळे अ ब क ड ऑप्शन ए इज दी करेक्ट ऑप्शन. प्रश्न क्रमांक 50.
हेरॉड डोमर प्रतिमानानुसार भांडवली संग्रहणामुळे पुढीलपैकी कोणते कार्य घडून येते? अकॉर्डिंग टू हेरॉड डोमर मॉडेल, कॅपिटल अक्युमुलेशन लीड्स टू विच ऑफ द फॉलोइंग? आतापर्यंत आपण कॅपिटलचं महत्व बघत होतो. हेरॉड डोमर मॉडेल आपल्याला माहिती आहे की पहिली पंचवार्षिक योजना या मॉडेलवरती विशेषत्वाने बेस होती. हेरॉड डोमर मॉडेल असं म्हणतं की अर्थव्यवस्थेच्या वृद्धीसाठी किंवा अर्थव्यवस्थेची व्यापक जर ग्रोथ व्हायची असेल तर दोन गोष्टी महत्वाच्या असतात. एक म्हणजे बचतीचा दर आणि दुसरं म्हणजे भांडवल. तुमचं भांडवल किती आहे, भांडवल एकूण तुमच्या परताव्यामध्ये भांडवलाचं प्रमाण किती आहे, तुमचा बचतीचा दर किती आहे, हे ठरवतं तुमची अर्थव्यवस्था किती वाढणार ते. त्यामुळे हेरॉड डोमर मॉडेलचा प्रतिमानाचा भर कशावर आहे? बचतीच्या दरावरती आहे आणि भांडवलाच्या दरावरती आहे. आता पहिल्या पंचवार्षिक योजनामध्ये आपण हे मॉडेल का राबवलं तर लक्षात घ्या हे दोन्ही गोष्टी आपल्याकडे नव्हत्या. ते तुम्ही तुमच्या 11वीची इकॉनॉमिक एनसीईआरटी वाचली तर त्यात एक वाक्य असं आहे, ब्रिटिशांच्या पॉलिसीचं एक वैशिष्ट्य होतं की किंवा जे कॉलोनियल आपला पास्ट होता त्याचं वैशिष्ट्य होतं की कॅपिटल गुड्स इंडस्ट्री आपल्याकडे डेव्हलप झाल्या नाही. इंडस्ट्री काही अंश डेव्हलप झाल्या पण कॅपिटल गुड इंडस्ट्री आपल्याकडे डेव्हलप झाल्या नाही. भांडवल वस्तू निर्माण करणाऱ्या गोष्टी. तर ह्या भांडवल निर्माण करणाऱ्या वस्तू निर्माण करणाऱ्या उद्योग का महत्वाचे असतात? कारण हे जे उत्पादन करणार आहेत त्याच्यामुळे अर्थव्यवस्थेची उत्पादक शक्ती वाढणार आहे, अधिकाधिक उत्पादन नंतर घेता येणार आहे. पण ह्या कॅपिटल गुड इंडस्ट्रीज नसल्यामुळे आपल्याला अशा प्रकारच्या भांडवल निर्माण करणाऱ्या कंपन्यांवरती उत्पादनावरती भर द्यावा लागला. दुसरं असं की आपल्याकडे निरपेक्ष दारिद्र्य असल्यामुळे मगाशी सांगितलं की अनेक मोठ्या लोकसंख्येच्या बाबतीत बचत वक्र हा निर्बचतीकडे गेलेला आहे, बचतच नाहीये काही. त्यामुळे बचत दर वाढवणे हे पहिल्या पंचवार्षिक योजनेपासून महत्वाचं होतं. हेरॉड डोमर मॉडेलमध्ये पण या दोन्हीवरती भर आहे. हेरॉड डोमर असं म्हणतं की गुंतवणुकीमुळे उत्पन्नात भर पडते. बरोबर आहे. गुंतवणूक करणं म्हणजेच काय तर भांडवल निर्माण करणं, अर्थव्यवस्थेतून उत्पादन क्षमता वाढते. हे दोन्ही विधाने बरोबर आहे. इथे सी रंगराजन असलं पाहिजे. ही रंगराजन समितीनुसार पुढील राज्यांच्या दारिद्र्याच्या प्रमाणानुसार चढता क्रम लावा. गोवा, केरळ, सिक्कीम, हिमाचल प्रदेश. 2014 मध्ये दारिद्र्याचे मोजमाप करण्यासाठी शासनाने नेमलेली समिती आहे. तर आता ह्यामध्ये आपल्याला परत एकदा विचार करायचा आहे की कसं लक्षात ठेवायचं वगैरे. तर बेसिकली ह्या दोन राज्यांवरती आपण फोकस करू शकतो. तर लक्षात घ्या की गोवा हे पर्यटन खूप मोठं विकसित असलेलं राज्य आहे. तिथं दारिद्र्याचा दर कमी असण्याची शक्यता आहे कारण रोजगार संधी त्या प्रमाणात उपलब्ध आहेत. आणि केरळ सुद्धा विकसित राज्य आहे त्यामुळे दारिद्र्य तिथं नक्कीच कमी आहे. ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स मध्ये पण केरळ आघाडीवरती असलेलं राज्य आहे. त्याच्यामुळे अ आणि ब यापैकी कोणतरी आपलं पहिलं असणं गरजेचं आहे. तर हे एक फिक्स आपण करू शकतो. या समितीनुसार सर्वात कमी दारिद्र्य गोवामध्ये आहे 6.3%. विशेष म्हणजे गोव्यामधील ग्रामीण दारिद्र्य हे यापेक्षाही कमी आहे. ते 1.4% आसपास आहे. ते त्यापेक्षाही कमी आहे म्हणजे 6.3 पेक्षा पण ग्रामीण दारिद्र्य यांचं कमी आहे. त्यामुळे गोवा हा पहिल्या ऑप्शन मध्ये आला पाहिजे. त्यानंतर केरळ हे या ऑप्शन मधलं येतं. तिसरा पर्याय आहे हिमाचल प्रदेश आणि नंतर सिक्कीम. उत्तर क्रमांक 2 हे बरोबर आहे. सर्वात जास्त दारिद्र्य या समितीनुसार कुठे असेल तर ते दारिद्र्य छत्तीसगडमध्ये आहे. छत्तीसगडमध्ये 46.7% लोकसंख्या दारिद्र्य रेषेखालील आहे. सर्वात जास्त दारिद्र्य छत्तीसगडमध्ये आहे. त्याच्यानंतर दुसरे मणिपूर, MP, झारखंड सारखे राज्य येतात. तर एकदा ह्याची आकडेवारी बघून घेणं गरजेचं आहे. हा अहवाल शासनाने स्वीकारला नाही. दारिद्र्याचे मोजमाप अजूनही आपण कुठल्या तेंडुलकर समितीच्या ह्याच्यानुसार करतो. पण जी आंतरराज्य विषमता आहे त्या पर्स्पेक्टिव्हने अशा आशयाचा एक प्रश्न मला येऊ शकतो. प्रश्न क्रमांक 52. पुढीलपैकी कोणत्या पद्धतीने दारिद्र्य निर्मूलन कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करता येईल? प्रश्न नीट वाचण्याचे फायदे काय किंवा प्रश्न नीट वाचणं कसं गरजेचं आहे हा या प्रश्नावरून कळतं. कोस्टल इकॉनॉमिक झोन, जनधन आधारचा वापर वाढवून
डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर विस्तारित करून. तर आता वरवर बघितलं तर ह्या तिन्ही दारिद्र्य निर्मूलन होऊ शकतं. म्हणजे कोस्टल इकॉनॉमिक झोन करून जर कोस्टल एरियाचा विकास केला तर त्या कोस्टल एरियावरती उदरनिर्वाह असलेल्या अनेक लोकांच्या दारिद्र्यात घट होऊ शकते. पण प्रश्न काय विचारलाय, दारिद्र्य निर्मूलन कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी कशामुळे होऊ शकते? तर कार्यक्रमची अंमलबजावणी इफिशियंटली होण्यासाठी ही साधने आहेत. स्कॅम जर केलं तर तुमच्या किंवा डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर केला तर त्याच्यामुळे काय होईल, लोकांपर्यंत थेट पैसा आपल्याला त्या योजनेचा पुरवता येईल, लाभार्थ्यांची ओळख नीट करता येईल, जी गळती आहे एक्सक्लुजन इन्क्लुजन एरर गव्हर्नमेंटच्या प्रोग्राममध्ये होतो ते होणार नाही. त्याच्यामुळे ह्याचं उत्तर अचूक उत्तर काय असेल, फक्त ब आणि क. त्यानंतर प्रश्न क्रमांक 53, वंचिततेबद्दल विधाने विचारात घ्या. आता गरिबीची चर्चा करताना फक्त उत्पन्नावर आधारित किंवा उपभोगावर आधारित दारिद्र्याची चर्चा करण्याच्या पलीकडे जाऊन वंचितता यासारख्या घटकांवरती, वल्नरेबिलिटीवरती, डिप्रिवेशन वरती फोकस करण्याची फोकस आता होत असताना दिसतो. तुमच्या एनसीआरटी मध्ये पण पॉवर्टी 9वीची एनसीआरटी आहे, तर पॉवर्टी मध्ये विचार करत असताना सोशल एक्सक्लुजन आणि वल्नरेबिलिटी हे दोन टर्म वापरलेले आहेत. म्हणजे सोशल एक्सक्लुजन म्हणजे काय, सामाजिक जो परिघ आहे, सामाजिक जो मुख्य प्रवाह आहे त्याच्या बाहेर राहणं. वल्नरेबिलिटी म्हणजे असुरक्षितता, काही संकटे आली तर सगळ्यात जास्त फटका बसण्याची शक्यता. वंचितता ही संकल्पना गरिबी पलीकडची आहे, खूप व्यापक अशी संकल्पना आहे, निश्चितपणे गरिबी पलीकडची आहे. वंचितता निर्माण होणे आर्थिक हे एकमेव कारण आहे. तर लक्षात येतं की आर्थिक सोबतच सामाजिक राजकीय अशा व्यापक आयामाने वंचिततेकडे बघितलं पाहिजे. भारतात इकॉनॉमिक डिप्रिवेशन सोबत सोशल डिप्रिवेशन किंवा पॉलिटिकल डिप्रिवेशन पण असू शकतं. तर आर्थिक हे एकमेव कारण नाही. त्यामुळे ब बरोबर असलेले विधान आपल्याला कट करावी लागतील. 2011च्या सामाजिक आर्थिक राजकीय जातीय जनगणना करण्यामागे वंचितता शोधणे हा हेतू होता. जो आपला 2011चा सोशो इकॉनॉमिक कास्ट सेन्सस झाला, निश्चितपणे त्याचा वंचितता शोधणे हा हेतू होता. वेगवेगळे डेप्रिवेशनचे वंचिततेचे आयाम त्याच्यामध्ये दिले होते. त्या 7 आयामाच्या आधारावरती वंचितता त्यांनी ठरवली होती. तर विधान अ आणि क हे बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 54, रोजगार वृद्धी प्रोत्साहित करण्याचे उपाय विचारात घ्या. रोजगार वृद्धी प्रोत्साहित करण्याचे उपाय विचारात घ्या. कृषी सिंचन व वॉटरशेड विकासाला सर्वोच्च प्राधान्य, बरोबर. लघु उद्योग क्षेत्राला रोजगार निर्मिती करता प्रोत्साहन, हे सुद्धा विधान बरोबर आहे. गरिबांना निवास, आता इथे कन्फ्युजन होऊ शकतं की गरिबांना निवास हे रोजगार वृद्धी प्रोत्साहित करण्याचा उपाय आहे. तर लक्षात घ्या, निवासाच्या योजना मोठ्या प्रमाणात राबवली तर कन्स्ट्रक्शन सेक्टरमध्ये किंवा निर्मिती बांधकाम क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होऊ शकतो. त्यामुळे हे सुद्धा बरोबर आहे. ग्रामीण आधार संरचनेची तरतूद, इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट झालं तर रोजगार वृद्धी मोठ्या प्रमाणात होते हे दिसून येतं. त्यामुळे अ ब क ड हे चारही ऑप्शन बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 55, एनओसीच्या 66व्या फेरीनुसार बेरोजगारीत घट दिसून आली होती, कारण. एनओसीची 66वी फेरी 2009-10 मध्ये झाली होती. त्यानुसार दारिद्र्यामध्ये बेरोजगारीमध्ये घट का दिसून आली होती असं विचारलेलं आहे. तर पहिला ऑप्शन आहे रोजगार संधी वाढल्यामुळे, दुसरं श्रमशक्तीत कमी वृद्धी झाल्यामुळे. एक लक्षात घ्या, 2009-10च्या आधी काय झालेलं असणार आहे, 2008ला आर्थिक अरिष्ट आलेलं होतं. ग्लोबल फायनान्शियल क्रायसिस निर्माण झाला होता. अशा ग्लोबल फायनान्शियल क्रायसिसच्या पार्श्वभूमीवर रोजगार संधी वाढण्याची शक्यता कमी आहे. मग हे तर कारण नाही. तर मग आता कारण काय असेल, श्रमशक्तीत कमी वृद्धी झाल्यामुळे. आता फायनान्शियल क्रायसिस झाला असेल किंवा इतर दुसऱ्या काही गोष्टी झाल्या असतील, त्याच्यामुळे काय होऊ शकतं, श्रमशक्तीमध्ये लोकांचं येण्याचं प्रमाण कमी होऊ शकतं. तर दोन संकल्पना तुम्हाला लक्षात घ्याव्या लागतील ही गोष्ट समजायला, श्रमशक्ती आणि कार्यशक्ती. तर इथे तुमचं वर्क फोर्स हा वर्ड यूज केला असेल तर इथे लेबर फोर्स असणं अपेक्षित आहे. श्रमशक्ती म्हणजे काय, तर लेबर फोर्स, कार्यशक्ती म्हणजे वर्क फोर्स. लेबर फोर्स आणि वर्क फोर्स. श्रमशक्ती म्हणजे काय, आधी आपण कार्यशक्ती वर्क फोर्स समजून घेऊया. तर तुमची जी कार्यकारी लोकसंख्या आहे 15 ते 59 वयोगटातील, या 15 ते 59 वयोगटातील ऍक्च्युली किती लोक काम करत आहेत
कार्य करत आहेत त्या सर्वांचा समावेश वर्क फोर्समध्ये होतो. श्रमशक्ती किंवा लेबर फोर्स म्हणजे काय, तर कार्यशक्ती म्हणजे काम करत असलेली लोक अधिक काम शोधत असलेली लोक, म्हणजे ही लोक कोण आहेत, तर बेरोजगार आहेत. आपण असं म्हणतो की भारताच्या परीक्षेमध्ये फिमेल लेबर फोर्स पार्टिसिपेशन रेट कमी आहे. याचा अर्थ काय, श्रमशक्तीमध्येच महिला येत नाहीयेत, काम शोधून म्हणजे घराच्या बाहेरच पडत नसल्यामुळे ते कामाच्या शोधातच नाहीये. त्यामुळे श्रमशक्तीत कमी वृद्धी झाली तर बेरोजगारीचा दर कमी दिसून येऊ शकतो. तर जर आपल्याला बेरोजगारीचा दर काढायचा असेल तर कसा काढावा लागेल, श्रमशक्तीमधून कार्यशक्ती वजा करावी लागेल. ही श्रमशक्तीत जर कमी असेल तर थोडक्यात बेरोजगारीचा दर कसा असणार, कमी असणार. भारताच्या कंटेक्स्टमध्ये सध्या जवळपास 3.5 कोटीच्या आसपास हा आकडा आहे श्रमशक्ती वजा कार्यशक्तीचा, सेंटर फॉर मॉनिटरिंग ऑफ इंडियन इकॉनॉमीच्या अहवालानुसार. तर तो जरी परीक्षेसाठी महत्वाचा नसला तरी ही श्रमशक्ती आणि कार्यशक्तीतील फरक महत्वाचा आहे. प्रश्न क्रमांक 56, 10व्या पंचवार्षिक योजनेत पुढीलपैकी कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक रोजगार निर्मिती दिसून येते. 10व्या पंचवार्षिक योजनेत पुढीलपैकी कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक रोजगार निर्मिती दिसून येते, तर सार्वजनिक क्षेत्र किंवा सामुदायिक क्षेत्रामध्ये ही सर्वात जास्त रोजगार निर्मिती दिसून आली होती. फॅक्ट बेस्ड क्वेश्चन होता. प्रश्न क्रमांक 57, लोकसंख्या विषयक धोरण ठरवताना पुढीलपैकी कोणत्या उद्दिष्ट समोर ठेवण्यात येते. कोणते लोकसंख्या धोरणाचं उद्दिष्ट काय, जलद आर्थिक विकास, अर्थातच जन्मदरात वाढ, तर जन्मदरात घट करायची असते, हा कॉमन आपल्याला माहित असलेली गोष्ट आहे. व इलिमिनेट करूया आपण, पर्यंत पोहोचतो. लोकसंख्येच्या गुणवत्तेत सुधारणाकडे, एक प्रकारे लोकसंख्या नियंत्रण करून आपल्याला काय करायचंय, जी लोकसंख्या मर्यादित होईल त्यांना अधिक चांगल्या प्रकारचं आरोग्य द्यायचंय, अधिक चांगल्या प्रकारचं शिक्षण द्यायचंय. हे होत नाही जर तुमची लोकसंख्या खूप मोठ्या प्रमाणात असेल. त्यामुळे लोकसंख्येच्या गुणवत्तेत सुधारणा करणे हे लोकसंख्या विषयक धोरण ठरवताना एक उद्दिष्ट निश्चित असते. मानवी शक्तीचा अपव्यय टाळण्यासाठी मृत्यूदरात घट, हे एक विधान बरोबर आहे. मग अ क ड हे सोपा तुलनात्मक दृष्ट्या असा हा प्रश्न होता. प्रश्न क्रमांक 58, खालीलपैकी चूक असणारे विधान ओळखा. पहिल्या पंचवार्षिक योजनेत फॅमिली प्लॅनिंग रिसर्च अँड प्रोग्राम कमिटी स्थापन करण्यात आली. इन फर्स्ट 5 year प्लॅन फॅमिली प्लॅनिंग रिसर्च अँड प्रोग्राम कमिटी वॉज इस्टॅब्लिश्ड. दुसऱ्या पंचवार्षिक योजना काळात एक स्वतंत्र कुटुंब नियोजन मंडळाची स्थापना करण्यात आली. 9व्या पंचवार्षिक योजना काळात लोकसंख्या नियंत्रणाला सर्वाधिक प्राथमिकता देण्यात आली. तर हे चुकीचं आहे. चूक विधान आपल्याला ओळखायचं आहे. तर बऱ्याच लोकांना हे माहित असेल की ही योजना कुठल्या काळात आहे, 1997 ते 2002. तर लोकसंख्येला प्राधान्य देणं आपण फार आधीपासून सुरू करण्यात आलं होतं. 1976चं लोकसंख्या धोरण असेल, त्याच्या आधीच्या पंचवार्षिक योजना असतील, याच्यामध्ये आपण प्राधान्यक्रम द्यायला सुरुवात केली होती. इथे या काळामध्ये 2000 सालचं लोकसंख्या धोरण मात्र जाहीर केलेलं असलं तरी त्यावर लोकसंख्या नियंत्रणाऐवजी कशावरती भर दिलाय आपण, तर आपण असं ठरवलं की विकास किंवा अन्य ऐच्छिक उपायाद्वारे आपण लोकसंख्या नियंत्रण करू. जो डायरेक्ट ऍसल्ट होता पॉप्युलेशन नियंत्रणावरचा तो कमी झालेला दिसतो. त्यामुळे जर असा विचार केला की 2000 मध्ये लोकसंख्या धोरण आलं होतं तर ह्या उत्तराकडे जाऊ शकतो आपण की हे बरोबर असेल. पण लक्षात घ्या त्या पंचवार्षिक योजनामध्ये असं डायरेक्ट लोकसंख्या नियंत्रणावरती भाष्य नाही. पहिल्या पंचवार्षिक योजनेत फॅमिली प्लॅनिंग रिसर्च अँड प्रोग्राम कमिटी स्थापन केल्या होती. पहिल्या पंचवार्षिक योजनेचा 1952चा शेवटचा जे दस्तऐवज होता त्याच्यामध्ये एक डॉक्युमेंट होतं, फॅमिली प्लॅनिंग अँड पॉप्युलेशन कंट्रोल, अशा प्रकारचं डॉक्युमेंट होतं. फॅमिली प्लॅनिंगला सुरुवात करणारा भारत हा पहिला देश होता जो पहिल्या पंचवार्षिक योजनेपासूनच आपण सुरू केलेला आहे. लोकसंख्या हा चॅप्टर सध्याच्या समकालीन जे चर्चा आहेत त्या चर्चा अभ्यासता अधिक जास्त महत्वाचं ठरलेलं आहे. कारण लोकसंख्या नियंत्रणासाठी काय केलं पाहिजे, मुलींच्या लग्नाचं वय वाढवलं पाहिजे का, किंवा 2 पेक्षा अधिक मुलं असलेल्यांवरती बंधनं लादली पाहिजेत का, या सर्व चर्चा वेगवेगळ्या शासनाची विधेयकं वगैरे ध्यानात घेता चर्चेत असताना दिसतो. त्यामुळे परत एकदा भारताचा लोकसंख्या नियंत्रणाचा जो इतिहास आहे स्वातंत्र्योत्तर भारताचा तो अभ्यासणे महत्वाचा आहे. प्रश्न क्रमांक 59, खालील विधाने अभ्यासा. जननक्षम पैसा हा पैशाच्या पुरवठ्याचा पाया आहे. हा जननक्षम पैसा हा पैशाच्या पुरवठ्याचा पाया आहे. दुसरा आहे जननक्षम किंवा उच्च शक्ती पैसा
वाढवलं की पैशाचा पुरवठा वाढतो. जननक्षम पैशाची संख्या निश्चित करण्यात आरबीआयचा सहभाग नसतो. तर प्रथम ही संकल्पना काय आहे हे बघूया. जननक्षम पैसा म्हणजे काय? तर अशा पैशातून अजून पैसा निर्माण होत असेल. जे समजा आपण बँकांमध्ये काय केलं, ठेवी ठेवल्या, डिपॉझिट ठेवलं, तर या ठेवी बँका काय करतील? या ठेवींचा काही वाटा बँका कर्ज देतील. कर्ज दिल्यामुळे काय होणार आहे? एक प्रकारे नवीन पैसा निर्माण होणार आहे, ज्याला एक प्रकारे बँकांना त्याच्यावरती व्याज पण मिळेल. आणि दुसरं असं, ज्यांना कर्ज दिले तो गुंतवून त्याच्यावरती परतावा मिळून त्याच्यावरती फायदा मिळून अशा प्रकारे पैसा निर्माण करण्याची जी प्रक्रिया आहे त्याला जननक्षम पैसा असं म्हणतात. इंग्रजीत याला हाय पॉवर्ड मनी म्हणजे उच्च शक्ती पैसा, हाय पॉवर्ड मनी असं म्हटलं जातं. याला मॉनिटरी बेस असं सुद्धा म्हटलं जातं. हाय पॉवर्ड मनी किंवा मॉनिटरी बेस. आता हा जननक्षम पैसा कुठला असेल? आता हे बँकांच्या ठेवीपैकी किंवा बँकांकडे एकूण जो पैसा आहे त्यापैकी काही पैसा हा रिझर्व्ह म्हणून ठेवावा लागेल, जो पैसा त्यांचं कर्ज देऊ शकत नाही. तर असा रिझर्व्ह असलेला पैसा आपण जननक्षम पैसा म्हणू शकत नाही, कारण त्याच्यावरतून कोणता दुसरा पैसा निर्माण होत नाही. तर हाय पॉवर्ड मनी किंवा मॉनिटरी बेसमध्ये आरबीआयच्या टोटल लायबिलिटी येतात. म्हणजे असा पैसा आपण जो सगळं ठेवी ठेवलेले आहे तो एक प्रकारे काय आहे? आरबीआयचं दायित्व आहे. तर आरबीआयचं दायित्व असलेल्या सगळ्या गोष्टी ह्या हाय पॉवर्ड मनीमध्ये येतात. उच्च शक्ती पैसा वाढला की पैशाचा पुरवठा वाढतो, हे आपण बघितलं. दोन्ही विधाने बरोबर आहेत. तर तिसरं विधान चुकीचं आहे, आरबीआयचा सहभाग नसतो. आपण बघितलं की आरबीआयची लायबिलिटीज एक प्रकारे ही हाय पॉवर्ड मनी आहे. ह्या पैशाची संख्या निश्चित करण्यासाठी आरबीआय वेगवेगळे उपाय हे करते. म्हणजे हाय पॉवर्ड निधी जर वाढला, तर विशेषतः जर तो हॉट मनी असेल, म्हणजे बाहेरच्या मार्केटमधून येणारा शॉर्ट टर्म पैसा असेल, तर असा पैसा अर्थव्यवस्थेला धोकादायक ठरू शकतो. त्यामुळे आरबीआय तुमच्या एनसीईआरटी म्हटलं की स्टरलायझेशन मेजर्स घेते आणि या स्टरलायझेशन मेजरनी हा हाय पॉवर्ड निधी कमी करण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे हे शेवटचं जे विधान आहे की आरबीआयचा सहभाग नसतो ते चुकीचं आहे. अ आणि ब हे दोन विधाने बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 60. फिशरच्या चलन संख्यामान सिद्धांताला अनुसरून पुढील विधाने अचूक नाहीत. चूक नाहीत म्हणजे काय? आपल्याला चुकीची विधाने शोधायची आहे. अर्थव्यवस्थेत पैशाचे प्रमाण वाढले की पैशाचे मूल्य वाढते. आता लक्षात घ्या, जर पैशाचं प्रमाण वाढलं तर काय होणार आहे? आपण बघितलं की भाववाढ होईल. महागाई वाढेल, पैशाचं प्रमाण वाढलं तर. महागाई वाढली म्हणजेच काय? तर आता समजा आधी तुम्ही 100 रुपयात जितक्या वस्तू घेत होत्या तितक्या वस्तू घेण्यासाठी 120 रुपये लागू शकतात. थोडक्यात पैशाचं मूल्य कमी झालं. भाववाढ झाल्यामुळे काय झालं? पैशाचं मूल्य कमी झालं. थोडक्यात पैशाचं प्रमाण वाढलं, त्याच्यामुळे भाववाढ झाली आणि पैशाचं मूल्य कमी झालं. त्याच्यामुळे हे विधान चुकीचं आहे. अर्थव्यवस्थेत पैशाची संख्या कमी झाली की पैशाचं मूल्य कमी होतं, तर पैशाची संख्या कमी झाली की पैशाचं मूल्य काय होतं? वाढतं. त्यामुळे हे दोन्ही विधानं चुकीचे आहेत. आपल्याला चुकीचं विधानच विचारलं असल्यामुळे दोन्ही प्रश्न हे बरोबर हे आहे. हा जो फिशरचा चलन संख्यामान सिद्धांत आहे किंवा या चलन सिद्धांत फिशर्स क्वांटिटी थेअरी ऑफ मनी असं त्याला म्हणतात. फिशर्स क्वांटिटी थेअरी ऑफ मनी. या फिशर्स क्वांटिटी थेअरी ऑफ मनी त्यांनी कशात दिलाय? तर त्याचा एक प्रबंध होता किंवा पुस्तक म्हणू शकतो आपण, परचेसिंग पॉवर ऑफ मनी, 1911चं परचेसिंग पॉवर ऑफ मनी. याच्यामध्ये त्यांनी ही संकल्पना मांडलेली आहे. काय दाखवते? एक प्रकारे पैशाची क्रयशक्तीच दाखवते आहे. जर पैशाचं प्रमाण वाढलं तर काय होणार? पैशाची क्रयशक्ती कमी होणार आहे. पैशाचं प्रमाण कमी झालं तर पैशाचं क्रयशक्ती वाढणार आहे. हे फिशरच्या चलन संख्यामानाच्या फिशर्स क्वांटिटी थेअरी ऑफ मनी मधून आपल्याला समजून घेता येतं.